नमस्कार, सुभाष अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ना कंबाईंड प्रिलिमचं 2025चं रिव्हिजन बघणार आहे इकॉनॉमी या विषयाचं. तर PYQ बेसिसवरती हे रिव्हिजन असणार आहे. जर का तुम्ही ऑब्झर्व केलं 2024 आणि 2023चे प्रश्न ऑब्झर्व केले तर त्यामध्ये तुम्हाला समजून येईल की आपण हे जे रिव्हिजन घेत आहे तर ते प्रश्न ज्या चॅप्टरमधून आले आहेत त्याच चॅप्टरचं आपण रिव्हिजन घेणार आहे, थोडक्यात घेणार आहे आणि हे तुम्हाला लास्ट वर्षसाठी उपयोगी पडेल. तर आपण सुरू करूया, ठीक आहे. महत्त्वाचं आता बघणार आहेत की असे कोणते टॉपिक्स आहेत की आपल्याला रिव्हिजन करणं मस्ट आहे, ठीक आहे. 2024 आणि 2023च्या PYQचा अभ्यास केला तर त्यावरती प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतील. तर असे कोणते टॉपिक आहेत तर बघा, HDI आणि सर्व निर्देशांक. HDI सोबत जे काही सर्व निर्देशांक असतात ते सगळेच. त्यानंतर त्यामध्ये IHDI येईल, ठीक आहे. त्यानंतर GDI येईल, GGI येईल, ठीक आहे. त्यानंतर ना बाकीचे पण MPI वगैरे पण आपण तिथेच बघूयात. MPI आणि ग्लोबल हंगर इंडेक्स वगैरे असे, ठीक आहे. असे सर्व निर्देशांक आपण बघून जायचे आहेत. करंटमधले भारताचा रँक किती आहे हे सर्व आपण बघून जायचं आहे, ठीक आहे. किंवा त्याची थीम पण काय आहे, एखाद्या वेळेस ते थीम विचारतील, ठीक आहे. तर ते बघायचं आहे. त्यानंतर बजेट पण बघताना तुम्ही 2024-25 आणि 25-26 मध्ये पण जर काही रिसेंट ॲड झालं असेल ना तर त्या गोष्टी बघून घ्यायच्या आहेत. नवीन योजना असतील तर बघून घ्यायच्या आहेत, ठीक आहे. त्यानंतर पुढे चलनवाढ आणि पैसा. चलनवाढमध्ये पण विचारतात की रांगणारी चलनवाढ चांगली आहे की पळणारी चांगली आहे. त्यानंतर पैसामध्ये देखील M1 काय आहे, M0 काय, M1, M2, ठीक आहे, M3 अशा पद्धतीने 2023ला एखादा क्वेश्चन विचारलेला होता. त्यानंतर बघा IMF आणि वर्ल्ड बँक. तर असे जे आंतरराष्ट्रीय संस्था असतात तर त्यावरती एखादा प्रश्न येतो, IMF किंवा वर्ल्ड बँक. त्यानंतर गॅट किंवा WTO, ठीक आहे. हे सगळेच हे 4 आंतरराष्ट्रीय संस्था करून ठेवायच्या. त्यानंतर उखाजामध्ये काय घेतलेलं आहे, विविध जे सुधारणा आहेत, जे वित्तीय सुधारणा असेल किंवा बँकिंगचे काही सुधारणा असतील किंवा राजकोषीय सुधारणा असतील किंवा चलनविषयक सुधारणा असतील, ठीक आहे. तर त्यांच्या समित्या पण असतात तर ते देखील करून जायचं आहे. त्यानंतर FRBM ॲक्ट तिथं आपल्याला उल्लेख करून दिलेला आहे राजकोषीय सुधारणामध्ये. तर ते देखील त्याचे कार्यगट, जे 3 कार्यगट आहेत आणि त्यांचे लक्ष्य काय होतं आणि त्यांचं साध्य कितीपर्यंत झालेलं आहे, राजकोषीय तुटीचं त्यांनी टार्गेट किती ठेवलं होतं, महसुली तुटीचं टार्गेट किती ठेवलं होतं, हे देखील तुम्ही करून जायचं, ठीक आहे. FRBM ॲक्ट. त्यानंतर कर रचना. कर रचनामध्ये ॲडम स्मिथची तत्त्वे काय आहेत, त्यानंतर लॅफर वक्ररेषा काय आहे, ठीक आहे. या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर RBI मध्ये पण त्यांनी CRR आणि SLR ह्या गोष्टींवरती विचारले आहेत किंवा त्यानंतर संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने यावरती क्वेश्चन गेलेला आहे. त्यानंतर शाश्वत विकास राज्यसेवा पुरवला पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि कंबाईनच्या दृष्टिकोनातून पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. शाश्वत विकासाच्या रिलेटेड ते साधे गोष्टी विचारतात. त्यानंतर आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकास यांची पण सांगड घालून ते शाश्वत विकास हा टॉपिक विचारू शकतात, ठीक आहे. त्यानंतर आहे दारिद्र्य आणि बेरोजगारी, ठीक आहे. बेरोजगारीवरती देखील एक क्वेश्चन येऊन गेलेला होता. त्यांनी रोजगाराचं प्रमाण विचारलं होतं, स्वयंरोजगारीत किती आहेत, ठीक आहे, नैमित्तिक रोजगारीत किती आहेत, या गोष्टींवरती क्वेश्चन एक येऊन गेलेला आहे. आणि त्यानंतर आपला अजून एक टॉपिक येतो तो म्हणजे योजना, ठीक आहे. त्या आपल्याला जे काही स्वयंरोजगाराची योजना आहेत आणि रोजगाराची योजना आहेत म्हणजे मनरेगाचं कसं NREP पासून कसं मनरेगापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत हे आपल्याला टाईमलाईन करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला स्वर्ण जयंती ग्राम रोजगार योजना ही पण आपल्याला त्याची पण एक टाईमलाईन आहे तर ती पण आपल्याला करून घ्यायची आहे. ती चार्ट फॉर्मॅटमध्ये आपण बघूयात. तर योजनेचं त्यांनी डेट विचारलेला आहे, सरळ जे प्रॉमिनंट योजना आहेत त्याबाबतीत त्यांनी डेट देखील विचारलेलं आहे. तर आपण सुरू करूयात 1 बाय 1 एक चॅप्टर, ठीक आहे. HDI आणि सर्व निर्देशांक आपण बघूयात पहिल्यांदा. तर बघा, मानव विकास निर्देशांक यामध्ये पहिल्यांदा HDI आहे, ठीक आहे. असे टेबल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला करून दिलं इथे. तर 1990ला आपण हे इंडेक्स काढायला सुरुवात केलेली आहे. UNDP ही संस्था काढते. मग 0 म्हणजे काय तर मानव विकास कंप्लीट नाही, ठीक आहे, मानव विकास नाही आहे. आणि 1 म्हणजे काय तर पूर्ण मानव विकास आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा IHDI. त्या IHDI कधी UNDPने डेव्हलप केलं तर 2010 पासून त्याची सुरुवात आहे, ठीक आहे. त्यानंतर मानव विकासातील असमानता मोजण्यासाठी आपण IHDI कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर आहे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. ते पण कधीपासून चालू झालेला आहे तर 2010 पासून. UNDP ही संस्था आहे. 0 म्हणजे काय आहे तर लिंग समानता आहे आणि 1 म्हणजे काय आहे तर तीव्र लिंग असमानता आहे, जवळपास ह्याच्या उलट आहे, ठीक आहे, समजते. त्यानंतर बघा MPI, ठीक आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. सुरुवात कधीची आहे 2010ची. कोणती संस्था मोजते तर ती पण UNDPच आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा
जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स 1995ला ह्याला इंट्रोड्यूस केलं होतं, मग 2000ला पुन्हा कॅन्सल केलं, परंतु 2014 पासून पुन्हा कॅल्क्युलेट करत आहे. तर UNDP ही संस्था आहे. तर GDI कसं कॅल्क्युलेट करायचं, GDI जर <1 असेल तर स्त्रियांचा विकास कसा आहे बरं, कमी आहे, आणि GDI जर 1 पेक्षा जास्त असेल तर स्त्रियांचा विकास कसा आहे, जास्त आहे, आणि GDI = 1 असेल तर दोघांचा पण, स्त्रियांचा आणि पुरुषांचा समान कसा आहे, विकास कसा आहे तर समान आहे. त्यानंतर ट्रिपल GDI, ठीक आहे, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स, ते कधीपासून कॅल्क्युलेट करत आहे, 2006 पासून. तर WEF ही संस्था काय करते, ती मोजते. 0 म्हणजे काय, स्त्री आणि पुरुष यांच्यातील विकासाचे अंतर जास्त असणे, ठीक आहे, विकासाचे अंतर कसं असणे, जास्त असणे, आणि 1 म्हणजे काय, तर हे अंतर कमी असणे, ठीक आहे. त्यानंतर जेंडर एम्पॉवरमेंट मेजरमेंट, ठीक आहे. त्यानंतर हे पण कधी चालू झालं, 1995ला, आणि ह्याच्यामध्ये पण बघा काय आहे, 0 म्हणजे आहे महिलांचा सहभाग कमी असणे, आणि त्यानंतर 1 म्हणजे काय असणार आहे, महिलांचा सहभाग जास्त असणार आहे, ठीक आहे. तर हे सगळे इंडायसेस झाले, हे आपण फक्त शॉर्टमध्ये बघितलेलं की एकंदरीत शेवटी रिवाईज व्हायला पाहिजे म्हणून. तर आता आपण जरा डिटेलमध्ये बघूयात, ठीक आहे. हां, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये बघा पहिले 3 IM कोणते आहेत, तर दीर्घ आणि निरोगी जीवन, म्हणजेच आरोग्य म्हणू शकतो आपण ह्याला, त्यानंतर ज्ञानाची सुगमता, आणि त्यानंतर चांगले राहणीमान, ठीक आहे. त्यानंतर दीर्घ आणि निरोगी जीवनमध्ये काय आहे, जन्मावेळी सरासरी आयुर्मान किती असतं, त्यानंतर शालेय शिक्षण सरासरी वर्षे आणि अपेक्षित शिक्षण वर्षे, ह्यामध्ये 2 आहेत, आणि चांगले राहणीमानमध्ये काय आहे, दरडोई उत्पन्न. तर ते कसं कॅल्क्युलेट करायचं, GNI, इथं त्यांनी GDP म्हणून देतील बरं का, तर ते चुकीचं असेल, ठीक आहे, ग्रॉस नॅशनल इन्कम पाहिजे, ठीक आहे. तर GNI पाहिजे. त्यानंतर HDI रँकिंग बघा सध्याची आपली 1993 देशांमध्ये 2023चा किती आहे इंडेक्स, परंतु त्याचा अहवाल आला 25ला, अहवाल आहे हा 2025चा, 2025मध्ये पब्लिश झालेला आहे, 2023मध्ये. हां, पण रँक कधीचा आपण काढतोय, 2023चा, तर आहे 130 रँक भारताचा, आणि त्यानंतर 2022मध्ये किती होतं बरं, 133 होतं, ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आपलं मूल्य किती आहे HDIचं, 0.685, आणि 22मध्ये किती होतं, 0.676. तर मध्यम मानव विकसित ह्या कॅटेगरीमध्ये भारताचं मूल्य गणलं जातं, ठीक आहे. तर ते कसं आहे बरं, इथे बघा आपण बघूया, अति विकसित असेल, अति उच्च विकसित असेल तर 0.800 पेक्षा जास्त, तर उच्च विकसित असेल तर 0.700 ते 799 पर्यंत, आणि मध्यम विकसित असेल तर 0.550 ते 0.699 पर्यंत. मग हे जे आहे 0.685, तर ते कशामध्ये येतं बरं, मध्यम मानव विकसित, ठीक आहे, तर ते ह्याच्यामध्ये येतं. त्यानंतर अल्पविकसित म्हणजे काय, 0.550 पेक्षा कमी, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे कॅटेगरी आहे. त्यानंतर बघा 2023ला रँकिंग जर का बघितले तर टॉप 5 कोणते आहेत, टॉप 5 रँकिंग कोणते आहेत, आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, डेन्मार्क आणि जर्मनी. हे 5 आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कमीत कमी 3 तर लक्षात ठेवा, आइसलँड, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड, INS, आइसलँड, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड. त्यानंतर त्याच पद्धतीने इथे बघा लास्ट 3 कोणते आहेत बरं, तर साऊथ सुदान आहे, त्यानंतर सोमालिया आहे, आणि त्यानंतर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन आहे, ठीक आहे. तर आपण 193 देशांमध्ये बघत आहे, ठीक आहे, त्यामुळे 193 लास्ट असणार आहे. आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, आणि इकडे साऊथ सुदान, सोमालिया आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन, ठीक आहे. आता त्यानंतर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, GDI कसं कॅल्क्युलेट करत असतात बरं, तर महिला HDI काय सेपरेट काढतात आणि पुरुष HDI सेपरेट करतात, आणि त्यांचं कंपॅरिझन करून काय करतात, GDI कॅल्क्युलेट करतो आपण, ठीक आहे. तर त्यानंतर HDI, हां, आता आपण 2025चं बघितलं, म्हणजे 2025चा अहवाल होता, रँक मात्र 2023चं होतं, ठीक आहे. मग अनाऊन्स कधी झालेला आहे, May 6, 2025मध्ये हा अहवाल आला होता, आणि त्याचं टायटल काय होतं, अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI, ठीक आहे. एज ऑफ असं डॅश डॅश करून देतील AI वगैरे, ठीक आहे. त्यांनी 2020चं असं विचारलं होतं, अँथ्रोपोसिन आहे की काय आहे, त्यातला एक शब्द त्यांनी विचारलेला होता की कशाच्या बेसिसवरती आहे. त्यानंतर ह्या पद्धतीनं हे टायटल लक्षात ठेवणं मस्ट आहे, ठीक आहे, स्टार करता येतं. त्यानंतर IHDI 2025चा अहवालानुसार इंडियाचा रँक किती आहे, 140 आहे, ठीक आहे. आणि IHDIची व्हॅल्यू किती आहे बरं, 0.475 आहे. पुढे जाऊया, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, ठीक आहे, GII. तर ते कसं कॅल्क्युलेट
करतात ते तर बघा, प्रजनन स्वास्थ्य पहिलं आहे प्रजनन स्वास्थ्य, त्यानंतर आहे सशक्तीकरण, त्यानंतर आहे रोजगार क्षेत्र. आणि प्रजनन स्वास्थ्यामध्ये 2 आहेत, तर माता मृत्यू दर कॅल्क्युलेट करायचा आणि त्यानंतर पौगंडावस्थेतील जनन दर. ठीक आहे. सशक्तीकरणमध्ये काय येतं तर संसदेतील सहभाग आणि माध्यमिक शिक्षण. ठीक आहे. एम्पॉवरमेंटमध्ये ह्या 2 गोष्टी येतात. आणि रोजगार क्षेत्रामध्ये सहभाग म्हणजे महिलांचा सहभाग किती आहे तर हे रोजगार क्षेत्रामधून आपल्याला समजतं. त्यानंतर GIAची सुरुवात कधी झाली 2010 पासून, जे आपण चार्टमध्ये बघितलेलं होतं. इंडियाचा रँक किती आहे 102 रँक आहे आणि GIAची व्हॅल्यू किती आहे 0.403 आहे. त्यानंतर हे कसं आहे बरं आपण बघितलं होतं चार्टमध्ये, तर HDIच्या नेमकं उलट आहे. लिंग समानता म्हणजे 0 असायला पाहिजे, 0 म्हणजे लिंग समानता असेल आणि जर तीव्र लिंग असमानता असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असेल. ठीक आहे. तर हे आहे GII. पुढे जाऊया. हां, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स GGI. तर हे कधी चालू झालेलं आहे 2006 पासून. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम कॅल्क्युलेट करते. इथे UNDP नाही आहे बरं का, हे लक्षात ठेवा. इथं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम कॅल्क्युलेट करते. नंतर ह्याचं काय आहेत बरं आयाम, आर्थिक सहभाग आणि संधी. नंतर 2 आहे शैक्षणिक क्षमता, 3 आहे आरोग्य आणि टिकाव आणि 4 आहे राजकीय सशक्तीकरण. ठीक आहे. ह्याचे 4 आयाम आहेत, हे लक्षात ठेवा फक्त. आणि स्त्री पुरुष विकासातील अंतर जास्त असेल तर 0 आहे, म्हणजे अंतर तुमच्या विकासातील जास्त असेल तर ते 0 आणि अंतर कमी असेल तर त्याला म्हणायचं 1. ठीक आहे. भारताचा क्रमांक बघून घ्या फक्त. 2023 नुसार किती आहे 127 रँक आहे. GGI बाबतीत बघतोय बरं का आपण. 127 रँक आहे. त्यानंतर 2024ला 129, जसं जसं काय आपण खालीच येत गेलेलो आहे. त्यानंतर 2025ला 131 रँक आहे 148 देशामध्ये आणि स्कोर आहे 64.1%. ठीक आहे. पुढे बघा. हां, GGI नुसार आपण पहिले 5 देश बघणार आहे. कोण आहे आइसलँड, फिनलँड, नॉर्वे, युनायटेड किंगडम आणि न्यूझीलंड. ठीक आहे. आइसलँड, फिनलँड आणि नॉर्वे हे पहिले 3 तर लक्षात ठेवायचे. नंतर भारताच्या शेजारील देश जर का पाहिले तर बांगलादेश सगळ्यात पुढे आहे. ठीक आहे. 24 रँक आहे त्याची. त्यानंतर भूटान बघा 119 आहे. त्यानंतर नेपाळ 125, श्रीलंका 130 आणि भारत 131, मालदीव 138 आणि पाकिस्तान 148. पाकिस्तान एक लक्षात ठेवा खाली आहे आपल्या भारताच्या आणि बांगलादेश खूपच वरती आहे, हे पण गोष्टी लक्षात ठेवा. सेंटेन्स करून दिले त्यांनी करंटच्या बाबतीत, जर एखादा क्वेश्चन याच्यावरती विचारला तरी आपल्याला यायला हवं. पुढे बघा. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स MPI. ठीक आहे. HPI होता आधी, त्याचं झालं MPI. हां, हे कोण कॅल्क्युलेट करतं UNDP प्लस OPHI. 1997ला चालू झालं होतं. 1997मध्ये त्यांनी काय केलं HDIमध्ये HPI मोजायला सुरुवात केलेली होती, म्हणजे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. परंतु 2010ला त्याला काय केलं HPI ऐवजी केलं MPI, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ओके. तर त्याचे पण 3 आयाम बघा. आरोग्य पहिला, 2 नंबर आहे शिक्षण आणि 3 नंबर आहे काय बरं राहणीमान. त्यानंतर आरोग्यामध्ये काय येईल पोषण आणि बालमृत्यू दर. ठीक आहे. पोषण आणि बालमृत्यू दर. त्यानंतर शिक्षणामध्ये काय आहे शालेय शिक्षण वर्ष आणि शाळेतील पटनोंदणी. ठीक आहे. आणि त्यानंतर इथे 6 आहेत, वीज पुरवठा, पिण्याचे पाणी, त्यानंतर स्वच्छता, त्यानंतर फरशी किंवा घर म्हणतो आपण त्याला, आणि इंधन आणि मालमत्ता. ठीक आहे. हे किती आहेत हे 10 आहेत. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. परंतु 20 ते 33% मध्ये काय येतं बरं असुरक्षित गट येतो, म्हणजे तो कधीही आपल्या मल्टीडायमेन्शनल पॉवर्टीमध्ये जाण्याची शक्यता असते. त्यानंतर 33% मध्ये काय असतं बरं बहुआयामी दारिद्र्य. त्यानंतर 50% जास्त असेल तर तीव्र बहुआयामी. ठीक आहे. ह्या कॅटेगरी लक्षात ठेवायचं का तर ह्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे आणि इथून पुढे पण येऊ शकतो. हां, मग MPIची 2023ची थीम काय आहे तर अनस्टॅकिंग ग्लोबल पॉवर्टी डाटा फॉर हाय इम्पॅक्ट ॲक्शन. अनस्टॅकिंग ग्लोबल पॉवर्टी डाटा फॉर हाय इम्पॅक्ट ॲक्शन. ठीक आहे. इंडियाचा MPI व्हॅल्यू किती आहे 0.669. ठीक आहे. आता ग्लोबल हंगर इंडेक्स बघा 2025चा. इंडियाचा रँक किती आहे 2025चा 102 आहे 123 देशांमध्ये आणि 2024ला किती होतं 105 होतं. हां, ग्लोबल हंगर इंडेक्ससाठी पण हे आयाम आपण बघूया. अपुरा अन्न पुरवठा, 2 नंबर बाल कुपोषण आणि 3 नंबर काय बाल मृत्यू दर. ठीक आहे. अपुरा अन्न पुरवठामध्ये काय कुपोषण म्हणजे अंडर नरिशमेंट. त्यानंतर बालकुपोषणमध्ये 2 प्रकारचे कुपोषण, शुष्क कुपोषण आणि खुरटे कुपोषण म्हणजे चाइल्ड वेस्टिंग, चाइल्ड स्टंटिंग. त्यानंतर बाल मृत्यूदर म्हणजे चाइल्ड मॉर्टॅलिटी. हे 3 आहेत. ठीक आहे. हे 4 आहेत आणि 3 आयाम आहेत. मग GHI स्कोर कसं कॅल्क्युलेट करतात तर लो म्हणजे किती बरं
9.9पेक्षा कमी किंवा समान असणे. त्यानंतर मॉडरेटला काय म्हणायचं 10 ते 19.9. त्यानंतर सिरियसला काय म्हणायचं 20 ते 34.9 आणि अलार्मिंगला काय म्हणायचं 35 ते 49.9 पर्यंत आणि एक्स्ट्रीमली अलार्मिंगला काय म्हणायचं 50 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर. ठीक आहे, हे पण आपल्याला कॅटेगरी माहीत पाहिजे, हे माहीत पाहिजे. आणि HDIच्या बाबतीत पण जे केलं होतं ना आपण 800 वगैरे त्या गोष्टी माहिती पाहिजे. जर तशा पद्धतीचा एखादा क्वेश्चन आला तर आपल्याला कधी कधी काय होतं रँक माहिती असतं किंवा थीम माहिती असते, पण आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे हेच माहिती नसतं. तर ह्या गोष्टी करून ठेवायला हव्यात. ठीक आहे, आता हे झाले HDI आणि सर्व निर्देशांक. तर आता आपण बघूया राष्ट्रीय उत्पन्न. हां, ह्या पद्धतीवरती विचारताना राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या आपल्याला पद्धतीवरती क्वेश्चन जाऊ शकतो. किती पद्धती बघा, उत्पादन, उत्पन्न आणि खर्च पद्धत. ठीक आहे, उत्पादन म्हणजे काय बघूया आधी आपण. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य. म्हणजे एका वर्षामध्ये समजा सर्व आपले जे काही उत्पादित वस्तू आहेत आणि सेवा पण आहेत त्यांचे मूल्य म्हणजे काय बरं, ते जे आपण काढतो ते उत्पादन पद्धतीने काढणं झालं. ठीक आहे, उत्पन्न म्हणजे काय तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी किंवा जे काही आपले नागरिक आहेत त्यांनी कमवलेले उत्पन्न. ठीक आहे, उत्पन्नाच्या स्वरूपात. आणि हे उत्पादन म्हणजे वस्तू किंवा सेवांचं मूल्य, हे म्हणजे उत्पादन. आणि त्यानंतर खर्च म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्ष देशांतर्गत कुटुंब, संस्था, उद्योग व सरकारने केलेला खर्च आणि निव्वळ निर्यात मूल्य होय. ठीक आहे, मग खर्च म्हणजे काय, एखाद्या गोष्टीवरती इथल्या काही सगळ्या संस्था, कुटुंब, सरकार आणि जे आपण निर्यात करणार आहे या सगळ्या गोष्टींवरती जेवढा खर्च होतो ते आपण खर्च पद्धतीने मोजतो. ठीक आहे, हे काय आहेत बरं, GDP मोजण्याच्या पद्धती आहेत किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती आहेत. मग ते आपल्याला विचारतात की अर्थव्यवस्थेतील क्षेत्रांचे तुलनात्मक महत्त्व कोणत्या पद्धतीनं जर मोजलं तर प्रकट होतं. तर उत्पादन पद्धतीनं जर मोजलं तर अर्थव्यवस्थेतील जवळपास सर्व क्षेत्रांची आपल्याला तुलनात्मक गोष्टी कळतात. ठीक आहे, त्यानंतर ना बघा हां, खर्च पद्धतीनं मोजल्यावरती काय समजतं तर जगाचा प्रभाव दर्शवत असल्याने ही पद्धत त्रुटीविरहित आहे. ह्याच्यामध्ये काय समजतं बरं, जगाचा प्रभाव दर्शवतो म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला समजतच नाही की नेमकं देशांतर्गत आहे की देशाच्या बाहेरच्या पण नागरिकांनी कमवलेलं आहे की कोण खर्च केलेला आहे हे काहीच समजत नाही. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय आहे बरं, ही त्रुटीविरहित आहे. ठीक आहे, एररलेस आहे. ठीक आहे, आता बघा उत्पादन GVA. ठीक आहे, ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन. तर उत्पादन पद्धतीनं मोजताना कसं मोजतात तर गुड्स, व्हॅल्यू ऑफ गुड्स आणि व्हॅल्यू ऑफ सर्व्हिसेस आणि त्याच्यातून काय मायनस करायचं, इंटरमिजिएट कन्झम्पशन आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. हे झालं उत्पादन पद्धतीचं. त्यानंतर उत्पन्न पद्धतीनं मोजताना कसं मोजणार आहे बरं तर GVA इज इक्वल्स टू R + W + I + P म्हणजे रेंट, वेजेस, इंटरेस्ट आणि प्रॉफिट या सर्वांचं आपण जर काय ॲडिशन केली तर उत्पन्न पद्धतीनं आपल्याला काय करता येतं बरं, राष्ट्रीय उत्पन्न काढता येतं. ठीक आहे, त्यानंतर खर्च पद्धतीनं काढायची असल्यास बघा त्यानंतर खर्च पद्धतीने जेव्हा आपण काढतो ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन तर हे कसं काढायचं, कन्झम्पशन, इन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. एक्सपोर्ट प्लस करायचं आणि इम्पोर्ट काय करायचं बरं, मायनस करायचं. तर हे झाले 3 पद्धती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या. ठीक आहे, आपल्याला फॉर्म्युला देऊन पण विचारतील किंवा कन्सेप्ट बेसिसवरती एखादा क्वेश्चन आला तर तो कव्हर होतो. हां, त्यानंतर बघा GDP, GNP हे जे सगळे आपले फॅक्टर आहेत त्यावरती एखादा कन्सेप्शुअल क्वेश्चन होतो 2024ला. तर त्यांनी 2 क्वेश्चन विचारले होते त्यावेळेला. ठीक आहे, तर GDP डिफ्लेटर म्हणजे बघा काय आहे त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. GDP डिफ्लेटर म्हणजे कसं लक्षात ठेवायचं तर नॉमिनल GDP डिवायडेड बाय रिअल GDP इंटू 100. ठीक आहे, नॉमिनल GDP म्हणजे काय तर चालू किमतीला मोजण्याचा म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजणे. चालू किंमत म्हणजे ह्या आर्थिक वर्षामध्ये जी किंमत आहे त्या किमतीला जर का मोजलं असेल तर ते त्याला काय म्हणायचं, नॉमिनल GDP. आणि रिअल GDP म्हणजे काय तर एखादा बेस इयर ठेवायचा आणि त्याला कम्पेअर करून किमती मोजायच्या, त्याला म्हणतात रिअल GDP. स्थिर किमतीला म्हणजेच आधारभूत वर्ष मानून मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाला काय म्हणायचं, रिअल GDP. आणि तेच GDP डिफ्लेटर आपल्याला जर का त्या फॉर्म्युलामध्ये पुटअप करायचं असेल तर नॉमिनल GDP डिवायडेड बाय रिअल GDP. हा एखादा क्वेश्चन यावरती पण येऊ शकतो.
पुढे बघा, हा GDP आणि GNP म्हणजे हा एकदम बेसिक क्वेश्चन आहे, पण बऱ्याच वेळेला आपल्याला कन्फ्युजन होतं. मग आपण मॅपच्या माध्यमातून समजून घेऊयात. ठीक आहे, GDP म्हणजे बघा काय आहे. समजा हे भारतीय क्षेत्र आहे, तर ठीक आहे, इथे काय महत्त्वाचं आहे माहिती आहे का, हे जे आपलं भौगोलिक क्षेत्र आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे. का तर भौगोलिक क्षेत्राच्या आतमध्ये जेवढं आपण कमवतो त्याला आणि ते जेव्हा कॅल्क्युलेट करतं तर त्याला म्हणायचं GDP. मग ते स्वकीय असतील किंवा परकीय असतील, कोणी असतील. बघा इथं काही व्हाईट आहेत, काही ऑरेंज आहेत, म्हणजे ते स्वकीय परकीय असं करून घेतलेले आहेत. ते कोणीही जरी कमवत असेल तर ते GDP मध्ये काउंट होतं. ठीक आहे, पण GNP मध्ये काय असतं, फक्त स्वकीयच. मग त्यावेळेस काय होतं, हे जे ही जी बाउंड्री आहे ती आपण कन्सिडर करत नाही. तर भारतात कमवू दे किंवा भारताच्या बाहेर क्षेत्र देखील कमवलं तरी चालेल, परंतु ते कोण पाहिजेत, मात्र ते मात्र पाहिजेत फक्त स्वकीय. ठीक आहे, हे बेसिक डिफरन्स आहे यामधलं. मग त्यामुळं फॉर्म्युला काय तयार होईल बरं ह्याचा, GNP = GDP. हां, GNPचा फॉर्म्युला काय तयार होईल, त्यामुळे बघा GNP = GDP प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. का तर आपण परकीय लक्षात घेत नाही, त्यामुळे इम्पोर्ट काय करणार आहे आपण त्याच्यामधनं मायनस करणार आहे. ठीक आहे, हां. आता NNP म्हणजे काय बरं, GNP मायनस डेप्रिसिएशन, GNP मायनस D. ठीक आहे, निव्वळ उत्पन्न काढल्याने म्हणजे NNP काढल्याने काय मिळतं, तर एखाद्या देशाला उत्पन्न मिळवण्यासाठी किती खर्च करावा लागतो याचा अंदाज येतो. ठीक आहे, निव्वळ उत्पन्न काढल्याने म्हणजे GNP जे आहे, GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्टमधून जर का आपण डेप्रिसिएशन मायनस केलं तर आपल्याला काय मिळतं, NNP मिळतं. म्हणजेच निव्वळ नेट नॅशनल प्रोडक्ट मिळतं. म्हणजेच हे मिळवण्यासाठी आपल्याला ह्यातून डेप्रिसिएशन किती खर्च करावा लागला. ठीक आहे, निव्वळ उत्पन्न काढल्याने एखाद्या देशाला हे उत्पन्न मिळवण्यासाठी किती खर्च करावा लागला हे समजत असेल तर त्याला काय म्हणायचं, NNP म्हणायचं. ठीक आहे, आणि NDP म्हणजे सेम तसंच की GDP मायनस डेप्रिसिएशन. कोणत्याही मोठ्या ग्रॉसमधून जर का डेप्रिसिएशन मायनस करत असेल आपल्याला तर आपल्याला काय मिळतं, नेट मिळतं. ठीक आहे, G म्हणजे ग्रॉस असतं आणि N म्हणजे काय असतं, नेट असतं. ठीक आहे, हां. बेरोजगारी, तर बघा आधी 15 ते 64 जे वयोगट आहे तर ते किती आहे लोकसंख्येमध्ये, तर ते आहे 76.77 कोटी, म्हणजेच 63.4%. ठीक आहे, आपण याला कार्यकारी वयोगट जे म्हणतो ना तो वयोगट. ठीक आहे, त्यानंतर ना हां 0 ते 15 पर्यंत. ठीक आहे, तर तो किती आहे 37.24 कोटी आणि 65 प्लस जो आहे तो 7.08 कोटी. ठीक आहे, त्यानंतर श्रमशक्ती. हां, श्रमशक्ती म्हणजे काय, लेबर फोर्स. तर आर्थिकदृष्ट्या जो सक्रिय असतो त्याला काय म्हणायचं, लेबर फोर्स. म्हणजे तो रोजगारीत पण असेल आणि बेरोजगारीत पण असेल. ठीक आहे, आणि LFPR लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, तर ते कसं कॅल्क्युलेट करायचं, तर श्रमशक्ती डिवायडेड बाय एकूण लोकसंख्या इंटू 100. म्हणजे लेबर फोर्स किती पार्टिसिपेट करणार आहे. मग लेबर फोर्समध्ये आपण काय कन्सिडर केलेलं आहे, तर रोजगारीत पण आहे आणि बेरोजगारीत पण यामध्ये कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, हां. रोजगारीत लोकसंख्या म्हणजे वर्कर पॉप्युलेशन रेट, यामध्ये कोण कोण येतं, रोजगारीत लोकसंख्येमध्ये कोण कोण होतं, तर ते बघा. ह्यावरती एक PYQ येऊन गेलेला. आता हा सोपा कॅटेगरीमध्ये येतो, पण कधी कधी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नसतं त्यामुळे माहिती नाही पडत. ठीक आहे, तर बघा नियमित जे रोजगारीत आहेत ते येतात, त्यानंतर स्वयंरोजगारीत. ठीक आहे, म्हणजे ज्यांचा बिझनेस आहे, व्यवसाय आहे ते देखील येतात, आणि नैमित्तिक बेरोजगारी हे देखील येतात. परंतु न्यून रोजगारीत मात्र येत नाहीत, त्यांना बेरोजगारच म्हणतात. दिसत नसेल तर मी इथे लिहिते, न्यून रोजगार यामध्ये येत नाहीत. ठीक आहे, रोजगारीत लोकसंख्येमध्ये आपण ह्यांना कॅल्क्युलेट करत नाही, त्यांना आपण बेरोजगारच म्हणतो. पुढे बघा WPR. ठीक आहे, ह्यामध्ये काय असतं बरं, रोजगारीत लोक डिवायडेड बाय एकूण लोकसंख्या. ठीक आहे, वर्कर पॉप्युलेशन रेटमध्ये रोजगारीत लोक डिवायडेड बाय एकूण लोकसंख्या इंटू 100. म्हणजे आता आपल्याला रेट काढायचं असेल तर प्रत्येकाला इंटू 100 करावंच लागेल. नंतर बेरोजगारीत लोकसंख्या म्हणजे काय असतं बरं, काम करण्याची इच्छा आहे. म्हणजे बेरोजगारीची आपण डेफिनेशनच कशी केली आहे, तर काम करण्याची इच्छा आहे परंतु काम मिळत नाही आहे, तर त्याला बेरोजगार म्हणतो. मग बेरोजगारीत लोकसंख्या म्हणजे काय, तर काम करण्याची इच्छा असून पण काम न मिळणे. मग व्यक्तीची काम करण्याची इच्छा असली पाहिजे का, मग बेरोजगारीत कुणाला म्हणायचं ते बघा. तर यस, काम शोधण्यासाठी प्रयत्न केलेला असला पाहिजे का, तर यस, आणि काम करण्याची क्षमता देखील पाहिजे.
ठीक आहे, या तिन्ही गोष्टी पाहिजे. त्यानंतर बेरोजगार किंवा अनैच्छिक बेरोजगार, काम करण्याची इच्छा असूनही काम न मिळणारे. नंतर पात्रता आणि क्षमता असूनही काम न मिळणारे, कामावरून काढून टाकलेले, ते पण बेरोजगारीमध्ये पकडतो. प्रचलित वेतनावरती काम न मिळणारे आणि न्यून काम मिळणारे. ठीक आहे, हे सगळेच कोण आहेत बरं, बेरोजगार किंवा अनैच्छिक बेरोजगार आहेत. हां, तर बघा आता प्रपोर्शन अनएम्प्लॉयड PU, तर ते कसं काढतात, तर बेरोजगारीत लोक डिवायडेड बाय एकूण लोकसंख्या इंटू 100. बेरोजगारीत लोक आता आपण बघितलं ते कोण कोण आहे. ठीक आहे, त्यानंतर अनएम्प्लॉयड रेट म्हणजे UR, तर ते कसं काढायचं, तर बेरोजगारीत लोक डिवायडेड बाय श्रमशक्ती इंटू 100. तर ह्या दोनमध्ये काय फरक आहे बघा, PU आणि UR, प्रपोर्शन अनएम्प्लॉयड. ठीक आहे, म्हणजे एकूण लोकसंख्येमध्ये असे किती लोक आहेत की जे बेरोजगारीत आहेत. आणि अनएम्प्लॉयड रेट म्हणजे अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजेच काय, तर श्रमशक्तीमध्ये आपण सगळेच पकडत होतो की बेरोजगारीत आणि प्लस रोजगारीत. यांपैकी बेरोजगारीत किती आहेत, त्याला म्हणायचं अनएम्प्लॉयड रेट. ठीक आहे, UR आणि PR मध्ये एवढा फरक आहे. त्यानंतर 2011-12ला UR किती होता, तर 2.2% होता. नंतर 17-18ला किती होता, तर 6.1% होता. त्यानंतर बघा 20-21ला 4.2, 21-22ला 3.6, तर 22-23ला 3.1% अनएम्प्लॉयड रेट होता. हां, बेरोजगारी आता मोजण्याच्या पद्धती जे की NSSO मोजतं आणि त्याच्या 3 संकल्पना आहेत. ठीक आहे, यामध्ये आयोग खूप वेळा कन्फ्युजन करतं आणि आपल्याला आपण क्वेश्चन सोप्या कॅटेगरीमध्ये असला तरी चुकून येतो. ठीक आहे, तर बघूया ते. हां, ठीक आहे, तर बघा US किंवा UPS. ठीक आहे, युज्युअल स्टेटस किंवा युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस. US म्हणजे काय, तर मुख्य प्लस दुय्यम, त्यामध्ये तुमचं जो मुख्य काम आहे ते पण येईल आणि दुय्यम कार्य जे काही सबसिडरी असतात तर ते पण येतील. आणि UPS म्हणजे काय, केवळ मुख्य काम. ठीक आहे, हां, तर 2 महिने आणि त्याहून कमी काम किंवा कामच न मिळणे याला काय म्हणायचं, बेरोजगार. ठीक आहे, बेरोजगार इथं काय म्हणलं आहे US पद्धतीनुसार, जर का तुम्हाला 2 महिने किंवा त्याहून कमी काळ मिळत असेल तर बेरोजगार म्हणता येईल. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये काय मोजतं, तर वार्षिक बेरोजगारी मोजतात. या पद्धतीने काय आपल्याला समजतं, तर वार्षिक बेरोजगारी या पद्धतीने मोजतो. ह्या पद्धतीने कुठल्या पद्धतीचं आकलन होतं, तर चिरकालीन, हंगामी आणि चक्रीय या 3 पद्धतीचं आपल्याला बेरोजगारीचं आकलन होतं. ठीक आहे, व्यक्ती दर यामध्ये कॅल्क्युलेट होतो. त्यानंतर बघा पुढे CWS म्हणजे करंट विकली स्टेटस. यामध्ये जो काही सर्वेक्षण आठवडा आहे त्यामध्ये किमान एकही तास काम मिळत नसेल तर त्याला बेरोजगार म्हणायचं. ठीक आहे, जो आपला सर्वेक्षण आठवडा आहे पूर्ण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हा जो पूर्ण आठवडा आहे 7 दिवसांचा, त्यामध्ये जर का समजा तुम्हाला एकही तास काम मिळत नसेल तर त्याला काय म्हणायचं, बेरोजगार म्हणायचं. ठीक आहे, मग ह्यामध्ये कशाचं आकलन होतं, तर आंशिक, हंगामी आणि चक्रीय बेरोजगारीचं आकलन होतं आणि त्याला म्हणायचं व्यक्तिदर. ठीक आहे, त्यानंतर बघा CDS करंट डेली स्टेटस, प्रत्येक दिवसाच्या कामाची स्थिती यामध्ये आपण विचारात घेतो. विशिष्ट दिवसात किमान एकही तास काम न मिळणे म्हणजे बेरोजगार. ठीक आहे, इथं आठवड्याचा विचार केला आहे, इथं विशिष्ट दिवसात म्हणलेलं आहे. ठीक आहे, किमान एकही तास काम न मिळणे म्हणजे बेरोजगार. आणि जर समजा 1 ते 4 तास काम जर मिळत असेल तर त्याला म्हणायचं अर्धा दिवस काम आणि त्याला पण बेरोजगारच म्हणायचं. ठीक आहे, आता ह्यामध्ये कशाचं आकलन होतं, तर दैनंदिन, खुली बेरोजगारी, आंशिक बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी, प्रच्छन्न बेरोजगारी आणि अल्पकालीन बेरोजगारी म्हणजे जवळपास बहुतांश बेरोजगारीच्या पद्धतीचं काय होतं आपल्याला आकलन होतं. ठीक आहे, आणि ह्याला काय म्हणायचं, व्यक्ती दिन दर. इथे सगळीकडे काय आहे, व्यक्तिदर, पण इथं आहे व्यक्ती दिन दर, का तर डेली बेसिसवरती आपण विचार करतो. ठीक आहे, आणि त्यामुळे हे कसं आहे बरं, सर्वात श्रेष्ठ आहे. मग विचारलं जर का सर्वात श्रेष्ठ कोण आहे या पद्धतीमध्ये कॅल्क्युलेट करण्याच्या पद्धतीमध्ये, तर ते आहे करंट डेली स्टेटस. ओके, पुढे बघा आता काय झालेलं आहे, बेरोजगारी दूर करण्यासाठी आपण पंचवार्षिक योजनांमध्ये काही टार्गेट ठेवलेलं होतं, तर ते कोणत्या पंचवार्षिक योजनेचं किती आहे अशा पद्धतीनं देखील क्वेश्चन विचारू शकतात. म्हणजे आपण अभ्यास करताना काय करायला पाहिजे माहिती आहे का, समजा मी बेरोजगारीचं टॉपिक करत आहे तर इतर कुठल्या टॉपिकमध्ये बेरोजगारीशी संबंधित काही योजना आहेत का किंवा काही आकडेवारी आहे का, तर ते देखील तिथंच ठेवले पाहिजेत. मग आपल्याला काय होतं, त्याचं एक लिंक लागत जातं. तर बघा 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं होतं, 1997 ते 2002चा कालावधी. ठीक आहे, रोजगार निर्मितीचं लक्ष ठेवलं होतं आपण 53 मिलियन. ठीक आहे,
नंतर 10वी पंचवार्षिक योजना होती, त्यामध्ये 50 मिलियनचं आपण काय ठेवलं होतं, लक्ष ठेवलं होतं. त्यामध्ये SP गुप्ता समिती होती, त्यांनी काय सांगितलं होतं, कृषी क्षेत्र, लघु उद्योग, ग्रामीण गैर कृषी क्षेत्र, नंतर अन्न प्रक्रिया सेवा क्षेत्र यामध्ये आपल्याला ही रोजगार निर्मिती करायची आहे. नंतर 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये किती होतं बरं, हे 58 मिलियनचं टार्गेट होतं. आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये किती होतं, 50.3 मिलियनचं टार्गेट होतं. ठीक आहे. गैर कृषी क्षेत्रात रोजगार निर्मिती करायला पाहिजे. आणि सर्वात रोजगार निर्मितीचं लक्ष कोणत्या क्षेत्रात होतं, बांधकाम, आणि त्यानंतर आहे उत्पादन क्षेत्र. पहिलं आहे बांधकाम क्षेत्र, त्यानंतर आहे उत्पादन क्षेत्र. ठीक आहे. हां, तर अशा पद्धतीने बेरोजगारी झालं. तर आता आपण दारिद्र्य बघूयात. ठीक आहे. आता हे जे टॉपिक आहेत ना, बेरोजगारी आणि दारिद्र्य, हे खूप वेळा प्रश्न विचारतात अशा टॉपिकवरती. आणि त्यातल्या त्यात आता दारिद्र्य पण बघताना आपण सुरुवातीपासून नाही बघणार आहे, तर मेन 2 समित्या बघणार आहे फक्त, तेंडुलकर आणि रंगराजन समिती. ठीक आहे. आपण तेंडुलकर आणि रंगराजन समिती थोडक्यात बघणार आहे. ठीक आहे. आणि तुम्ही बाकीचे पण बघायचे नाहीत का, तर बघायचे. बाकीचे पण समिती तुम्ही स्वतः करून घ्या. ठीक आहे. तर बघा, सुरेश तेंडुलकर समितीमध्ये त्याला काय म्हणायचं, तल समिती, म्हणजे PYQ मध्ये त्यांनी तल समिती असं पण दिलेलं होतं. ठीक आहे. डिसेंबर 2005ला गठीत झाली होती. मग त्यांनी अहवाल दिला होता नोव्हेंबर 2009ला. ठीक आहे. मग त्यांनी काय सांगितलं होतं, शिक्षण आणि आरोग्याचा पण विचार करा म्हणलं. अन्न टोपलीमध्ये फक्त अन्न घटक नको, कॅलरी मूल्य निकष नको, तर शिक्षण आणि आरोग्य यांचा पण विचार केला पाहिजे. मग त्याचे सदस्य कोण होते, आर राधाकृष्णन, सुरंजन सेनगुप्ता आणि राघव गैया. ठीक आहे. पुढे बघा, मग वर्ष आणि दारिद्र्य पर्सेंटेज किती, आणि त्यानंतर ना दैनंदिन खर्च किती होतो ते बघूयात. 2004-05ला ग्रामीण भागामध्ये 41.8% दारिद्र्य होतं, तर शहरी भागामध्ये 25.7. मग एकूण दारिद्र्य किती, 37.2. आता हा जो तक्ता आहे ना, हा आपल्याला चांगला पाठ पाहिजे बरं का, इथे आपल्याला भर द्यायचा आहे. मग असं लिहून ठेवलं जरी तरी 4, 5 आणि 9, 10, 11, 12 हे 3च वर्ष आहेत. तर इथे महत्त्वाचं आपल्याला हेच माहिती पाहिजे की हे किती आहे बरं, 37.2 आहे. हे किती आहे, 29.8 आहे. आणि हे किती आहे, 21.9 आहे. हे 3 दारिद्र्याचे आकडे आपल्याला पाठ म्हणजे पाठ पाहिजे. ठीक आहे. हां, तर खर्चाच्या बाबतीत बघा, ग्रामीणच्या बाबतीत किती खर्च आहे, तर हे इथं सोडून दिलेलं आहे, ते एवढं महत्त्वाचं नाही. 2004-05च्या आकडेवारी या बाबतीमध्ये 9-10ला किती आहे, 672.80 रुपये. आणि इथं किती आहे, शहरी भागात 859.60 रुपये. परंतु ही आकडेवारी पुन्हा महत्त्वाची, 816 आणि 1000 रुपये हे मासिक खर्च दिलेला आहे. परंतु त्याचं जर दैनंदिन पाहिलं तर 26 रुपये आणि 32 रुपये. ठीक आहे. आणि तेच आपण रंगराजन समितीच्या बाबतीत पाहिलं तर 32 आणि 47 येतं. ठीक आहे. हे आकडेवारी आपल्याला पाठ पाहिजे. आणि त्यांनी विचारताना आपण हे लक्षात ठेवायचं की आधी ग्रामीण विचारलंय की शहरी विचारलंय. आपण काय करतो, 26, 32 बघतो आणि करून देतो, परंतु अनुक्रमे पण आपल्याला लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर ना दारिद्र्य रेषेखालील जर का लोकसंख्या पाहिली तर सगळ्यात जास्त कुठं असणार आहे, उत्तर प्रदेश, त्यानंतर बिहार, त्यानंतर मध्य प्रदेश, आणि त्यानंतर महाराष्ट्र. महाराष्ट्र कुठं आहे, 4 नंबरला आहे. कशाच्या बाबतीत, कोणत्या समितीचं बघतोय आपण, हे रेकमेंडेशन सगळे तेंडुलकर समितीचे बघतोय. ठीक आहे. हां, तर हे 3 आकडेवारी 37.2 2004-05, 9-10ला किती 29.8, आणि त्यानंतर ना 11-12ला किती 21.9. त्यानंतर इथे 816 रुपये आणि इथे किती 1000 रुपये. हां, दारिद्र्यामध्ये आता रंगराजन समितीची नेमणूक कधी झाली, 24 मे 2012, अहवाल दिला 30 जून 2014. हे डेट विचारतील का, तर लक्षात ठेवायचं, एखाद्या सेंटेन्समध्ये त्यांनी घालून दिलं तर आपल्याला माहिती पाहिजे. नंतर त्यांचे सदस्य कोण, महेंद्रदेव, के सुंदरम, महेश व्यास आणि KL दत्ता. त्यांनी दारिद्र्य टोपलीमध्ये काय सांगितलं बघा, इथे बघा, अन्न तर आहेच प्लस 4 आवश्यक घटक. 4 आवश्यक घटक ते पण कोणते, तर शिक्षण, कपडे, निवारा आणि वाहन खर्च आणि इतर घटक. अन्न प्लस 4 आवश्यक घटक आणि इतर घटक. ठीक आहे. हां, तर रंगराजन समितीची आकडेवारी बघूयात आधी ग्रामीण आणि शहरीनुसार. तर किती आहे, रुपयानुसार बघा 801 रुपये त्यांनी सांगितलेलं आहे 2009-10, आणि 1198. आणि तेच 11-12ला किती होतं, हे 972 रुपये, आणि हे आहे 1407 रुपये. आणि हे दैनंदिन किती होतील, 32 रुपये आणि 47 रुपये. हा क्वेश्चन येऊन गेलाय का, तर यस, हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. आणि दारिद्र्य जर का पाहिलं आकडेवारी टक्केवारीमध्ये, तर बघा ग्रामीण 2009-10 39.6, शहरी 35.1, आणि हे किती आहे बरं, एकूण 38.2. मग ह्या बाबतीमध्ये आपल्याला हे 38.2 आणि 29.5 ही टक्केवारी माहितीच पाहिजे, हे 2. तिकडचे ते 3
हे 3 टक्केवारी आणि इकडचे हे 2, हे 5च पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर हे 38.2 आणि 29.5. ठीक आहे, हे माहिती पाहिजे. त्यानंतर बघा दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या जर का पहिले 5, तर ते कोणते आहेत बरं? उत्तर प्रदेश आहे, त्यानंतर बिहार आहे, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, त्यानंतर पश्चिम बंगाल आणि त्यानंतर 5 नंबरला आहे महाराष्ट्र. तिथे कसं होतं तर उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश म्हणजे पहिले 3 सेमच आहे, परंतु 4 नंबरला महाराष्ट्र होतं तेंडुलकर समितीनुसार. इथे कसं झालं आहे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि 4 नंबरला पश्चिम बंगाल आणि 5 नंबरला महाराष्ट्र. आणि प्रमाणाच्या बाबतीत जर का पाहिलं तर छत्तीसगड, मणिपूर आणि ओडिसा. हा, आता ह्यांनी कशा पद्धतीने मोजलं होतं? MMRP. ठीक आहे, मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. तर त्यामध्ये काय असतं तर एका कुटुंबातील व्यक्तीचा प्रतिमाह खर्च म्हणजे 30 दिवसात होणारा खर्च, त्यानंतर ना 365 दिवसात होणारा खर्च आणि त्यानंतर 7 दिवसात होणारा खर्च, हे तिन्ही मिक्स केलं की आपल्याला काय मिळतं? MMRP. मग वर्षभरातून लागणाऱ्या 5 वस्तूचा उपभोगावरील खर्च. तर ते 5 वस्तू कोणते? कपडे, चप्पल, टिकाऊ वस्तू, शिक्षण आणि आरोग्य. ठीक आहे. आणि त्यानंतर 7 दिवसात लागणारे कोणते? तर तेल, अंडी, मांस, मासे, भाज्या, फळे, मसाले पदार्थ, तंबाखू वगैरे. ठीक आहे. 7, 365 आणि 7 30, 365 आणि 7 हे MMRP आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी नीती आयोग कार्यदलावरती देखील क्वेश्चन विचारला होता, फक्त त्यांची डेट विचारली होती. ठीक आहे. तर ती काय आहे बरं? 16 मार्च 2015 आहे. त्याचं नाव काय आहे? टास्क फोर्स ऑन इलिमिनेशन ऑफ पॉवर्टी इन इंडिया. त्याचे अध्यक्ष कोण होते बरं? अरविंद पानगडिया. हे माहिती पाहिजे. आणि अहवाल कधी सादर केला त्यांनी? 21 मार्च 2016ला सादर केलेला आहे. एलिमिनेटिंग पॉवर्टी, क्रिएटिंग जॉब्स. एलिमिनेटिंग पॉवर्टी, त्याचं नाव काय? एलिमिनेटिंग पॉवर्टी, क्रिएटिंग जॉब्स अँड स्ट्रेंथनिंग सोशल प्रोग्राम्स. ओके. तर अशा पद्धतीने दारिद्र्य म्हणजे आपण फक्त तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती आपण इथे कव्हर केलेली आहे. तुम्ही मात्र बाकीच्या सर्व समित्या दारिद्र्याच्या करून घ्या. ठीक आहे. पुढे बघूया आपण सार्वजनिक वित्त म्हणजेच बजेट. या बाबतीमध्ये काय विचारतात ते तर बजेटचे कलम विचारतात. मागच्या वेळेस त्यांनी कलम 112 विचारलेला होता. ठीक आहे. तर बघूया कलम 109 म्हणजे काय? अर्थविधेयक प्रक्रिया. अर्थविधेयक प्रक्रिया कशामध्ये सांगितली? कलम 109 मध्ये. आणि ती सेम इथे काय केलं आपण? इथं केंद्राच्या बाबतीत केलं आहे. इथे केंद्राचे कलम दिलेले आहेत आणि इथे राज्यांची कलम दिलेली आहेत. ठीक आहे. तर तुम्ही पण असं चार्ट करून घ्या आणि तिथल्या तिथे लिहून ठेवा म्हणजे नंतर ना आपल्याला सोपं जातं. हे पॉलिटीच्या बाबतीत पण आपल्याला सोपं जातं किंवा इकॉनॉमीमध्ये जरी विचारलं तरी आपल्याला यायला हवं. कलम 109 मध्ये अर्थविधेयक प्रक्रिया आहे. ठीक आहे. 110 मध्ये काय सांगितलं आहे? अर्थविधेयकाची व्याख्या सांगितलेली आहे. 111 मध्ये काय सांगितलेलं आहे? तर विधेयकांना संमती देणे 111 मध्ये आहे. ठीक आहे. आणि तेच इकडे कुठे आहे बरं? कलम 200 मध्ये आहे. आणि जर का राष्ट्रपतींसाठी जर का संमती जर राखीव ठेवली तर ती कलम कुठे येते? 201 मध्ये येते. ठीक आहे. हां. त्यानंतर आपल्याला कलम 112 विचारलेला होता. वार्षिक वित्तीय पत्रक म्हणजेच बजेट. बजेट असा शब्द नाही आहे, असं वार्षिक वित्तीय पत्रक असा शब्द आहे. ठीक आहे. आणि कलम इकडे किती आहे? 202. त्याच पद्धतीने 113 मध्ये काय सांगितलेलं आहे? अंदाजपत्रकाबाबत कार्यपद्धती. 114 विनियोग विधेयक. 115 पूरक किंवा अतिरिक्त अनुदाने. 116 लेखानुदान किंवा प्रत्यानुदाने. ठीक आहे. 117 काय? वित्त विधेयकाबाबत विशेष तरतुदी. 118 प्रक्रियेचे नियम. 119 वित्तीय कामकाज प्रक्रियेचे नियमन. आणि 120 विचारलेलं आहे संसदेत वापरण्याची भाषा. 121 संसदेतील चर्चेवरती निर्बंध. 122 न्यायालयांना संसद कामकाज किंवा चौकशीबाबत अधिकार नाही. आणि 123 तुम्हाला माहिती की राष्ट्रपतींचा अध्यादेश. सेम इकडे राज्यपालांचं किती आहे? 213. तर हे कलम आपण कसं लिहून घेतलेले आहेत? एकासमोर एक लिहून घेतलेले आहेत जेणेकरून काय होणार नाही, एकाच ठिकाणी 2 गोष्टी कव्हर होतील. ठीक आहे. बजेटच्या बाबतीत कलम विचारलं होतं त्यामुळे हे सर्व कलम आपण इथे कव्हर केली. हा, अर्थसंकल्पीय कार्यपद्धत बघा. आता 112 आपण आताच सांगितलं की हा क्वेश्चन विचारलेला होता. काय आहे ते? वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजेच बजेट. ठीक आहे. अर्थसंकल्पीय जमा. अर्थसंकल्पीयमध्ये जमा म्हणजे कोण येतात बरं? 2. एक आहे महसुली जमा आणि दुसरा आहे भांडवली जमा. मग महसुली जमेमध्ये पण 2 कर आणि करेतर. ठीक आहे. हा, कर म्हणजे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. आणि त्यानंतर करेतरमध्ये
काय येईल बरं, व्याजप्राप्ती. म्हणजे ऑलरेडी जर का कर्ज दिलं आहे कुठल्या राज्यांना वगैरे, तर त्यावरती जे व्याज येतं तर ते व्याज, त्यानंतर लाभांश, नफा आणि उत्पन्न हे कशामध्ये येतं, करेतरमध्ये. म्हणजे महसुली जमीमध्ये कर आणि करेतर असं डिव्हिजन केलं आणि मग करमध्ये काय येतं आणि करेतरमध्ये काय येतं. मग भांडवली जमीमध्ये म्हणजे बिगर कर्ज भांडवली. आपण जर कर्ज घेतलं तर ते कशामध्ये जातं बरं, भांडवली कर्जामध्ये जातं, भांडवली जमेमध्ये जातं. आणि बिगर कर्ज जर भांडवली जमा म्हणजे ती कुठून येते, तर कर्ज पुनर्प्राप्तीनं बिगर कर्ज भांडवली जमा असते. म्हणजे मुद्दल येणे पुन्हा. आणि त्यानंतर निर्गुंतवणूक म्हणजे एखादा सरकारी मालकीची कंपनी आहे आणि जर का समजा त्याची विक्री केली, मग त्यातून जो येणारा पैसा असतो तर ते कुठे जातो, तर तो भांडवली जमेमध्ये जातो. ठीक आहे. आणि कर्ज, अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्ज म्हणजे अंतर्गत संस्थांपासून मिळवलेलं कर्ज सरकारने, आणि बहिर्गत कर्ज म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्थांकडून घेतलेलं कर्ज, त्याला म्हणायचं बहिर्गत कर्ज. हां, तर बघा अर्थसंकल्पीय खर्चाचे वर्गीकरण. हां, आता त्यांनी विचारलेलं होतं की 86-87 पर्यंत ह्याचं कसं वर्गीकरण होतं किंवा त्यानंतर त्याचं कसं वर्गीकरण केलेलं आहे. तर बघा 86-87 मध्ये कसं वर्गीकरण होतं, तर महसुली खर्च, हां, आणि भांडवली खर्च आणि विकास खर्च आणि बिगर विकास खर्च, अशा पद्धतीनं आपण त्याचं खर्चाचे वर्गीकरण करत होतो. कशात चाललंय वर्गीकरण, खर्चाचं. त्यानंतर 87-88 मध्ये बघा हां 87-88 पासून कसं करत आहे आपण त्याचं वर्गीकरण, तर नियोजित आणि बिगर नियोजित. ठीक आहे. म्हणजे विकास खर्च आणि बिगर विकासचं कसं झालं, त्यानंतर नियोजित आणि बिगर नियोजित. ठीक आहे. हे वर्गीकरण बाद करण्यासाठी एक शिफारस केली होती रंगराजन समितीनं, 2010ची समिती रंगराजन समितीनं. ठीक आहे. 2017-18 पासून. हा, मग 2017-18 पासून कसं झालं बरं, ते योजना खर्च आणि योजनेतर खर्च हे 2017-18 पासून, म्हणजे मागच्या पेजवरचं आहे ते, तर इथे लिहून घ्या. हा, आपण कसं करत होतो 87-88 पासून ते 17-18 पर्यंत काय होतं, नियोजित आणि बिगर नियोजित होतं. परंतु 2017-18 पासून काय झालं, योजना खर्च आणि योजनेतर खर्च असं त्याचं काय करण्यात आलेलं आहे, वर्गीकरण करण्यात आलंय. त्यानंतर बघा वार्षिक वित्तीय विवरण. हा, आता ह्याच्यामध्ये आपल्याला विचारतात की अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय किंवा महसुली तूट म्हणजे काय. ठीक आहे. तर त्याचं फॉर्म्युला काय आहे, राजकोषीय तूट काय आहे, तर त्याचं फॉर्म्युला बाबतीत जर विचारलं तर ते सिंपल आहे. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे कसं, तर अर्थसंकल्पीय खर्च मायनस अर्थसंकल्पीय जमा. सेम तसंच असणार आहे. महसुली तूट म्हणजे काय, महसुली खर्च मायनस महसुली जमा. ठीक आहे. नंतर परिणामी महसुली तूट. आता हे बघा, परिणामी महसुली तूट म्हणजे काय माहिती आहे का, तर महसुली तूट मायनस अनुदाने. म्हणजे अनुदानांचा प्रभाव आपल्याला इथे समजतो. परिणामी महसुली तूट आपल्याला काय काढायचं आहे, त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह रिव्हेन्यू डेफिशिट काढायचं असेल तर महसुली तुटीमधून काय वजा करावे लागतील बरं, अनुदाने वजा करावे लागतील. म्हणजे आपल्याला समजतं का, तर अनुदानांना काय होतं, सगळ्यात जास्त खर्च होतं. मग त्यामुळे आपल्याला नेमकी महसुली तूट किती आहे हे समजत नाही. मग अनुदानांचा जर प्रभाव काढून टाकला तर आपल्याला परिणामी महसुली तूट समजते किती आहे. ठीक आहे. तर सेम त्या पद्धतीने भांडवली तूट म्हणजेच पुन्हा भांडवली खर्च मायनस भांडवली जमा. त्यानंतर राजकोषीय तूट बघा. हां, राजकोषीय तूट कसं काढणार, तर कर्ज आणि देयता. राजकोषीय तूट का निर्माण होते मुळात, का तर कर्ज घेतल्यामुळं. ठीक आहे. आपण जे कर्ज घेतो ते डायरेक्ट कशामध्ये मोजतो बरं, राजकोषीय तुटीमध्ये मोजतो. ठीक आहे. मग त्यामुळे काय असणार आहे, कायम राजकोषीय तूट अर्थसंकल्पीय तुटीपेक्षा मोठी असणार आहे. का तर अर्थसंकल्पीय तूट प्लस कर्ज, अर्थसंकल्पीय तूट प्लस कर्ज जेव्हा करू तेव्हा आपल्याला काय मिळते, राजकोषीय तूट. परंतु मग अर्थसंकल्पीय तुटीपेक्षा कसे असणार, राजकोषीय तूट मोठीच असणार आहे. परंतु आता अर्थसंकल्पीय तूट आपण 0 मानत आहे, त्यामुळं आपण डायरेक्ट असं म्हणू शकतो की राजकोषीय तूट इज इक्वल्स टू कर्ज. ठीक आहे. हां, आणि हीच काय असते बरं, वास्तव तूट असते. का वास्तव तूट असते, का तर राजकोषीय तूट म्हणजे काय, समजा सरकारला एवढी जमा झाली आहे पण सरकारचं खर्च काय असतं, जास्त असतं. खर्चापेक्षा जमेपेक्षा जेव्हा खर्च जास्त असतं सॉरी, समजा जमेपेक्षा जेव्हा खर्च जास्त असतं, मग जास्तीचा खर्च कुठून काढायचा, तर कर्ज घेऊन काढायचा. आणि ह्या कर्जालाच आपण जेव्हा कर्ज उचलतो तेव्हाच त्याला म्हणायचं राजकोषीय तूट. ठीक आहे. आणि ह्याला वास्तव तूट म्हणलं सुकुमार चक्रवर्ती या समितीच्या शिफारशीनुसार. ठीक आहे. आता बघा
प्राथमिक तूट कशी काढायची, तर राजकोषीय तूट मायनस व्याज. हा व्याज का बरं ह्याच्यातून वजा केलं, जसं आता आपण इथं म्हटलं इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट काढण्यासाठी अनुदाने वजा केलं, तर इथे सेम तसं आहे, राजकोषीय तुटीमधून व्याज वजा करायचं. का तर प्राथमिक तूट आपल्याला समजते. राजकोषीय तूट म्हणजे काय, आपण म्हणलं की कर्ज घेणं, ठीक आहे, कर्ज घेणं, एक्स्ट्राचं कर्ज घेणं, कर्ज आणि देयता म्हणजेच राजकोषीय तूट. परंतु हे वरच्यावर कर्ज गेल्यावरती काय होतं, याच्यामध्ये व्याज ऍडच होत असतो प्रत्येक वर्षीचा. ठीक आहे, मग आपल्याला हे नेमकं त्या वर्षीचं आपल्याला काय समजत नाही, नेमकी तूट किती आहे हे समजतच नाही, का तर त्यावरचं व्याज वाढतच असतं. मग हे व्याज आपण जर का राजकोषीय तुटीमधून वजा केलं, म्हणजे जे कर्ज आणि देयता त्याच्यामधून वजा केलं, तर आपल्याला नेमकी तूट किती आहे, म्हणजे नेमकी प्राथमिक तूट किती आहे हे समजतं. ठीक आहे, त्यामुळे त्याचा फॉर्म्युला काय येईल, राजकोषीय तूट मायनस व्याज. आता चलनविषयक तूट बघा. चलनविषयक तूट म्हणजे काय, तर आरबीआय कडून घेतलेले कर्ज, डायरेक्ट जर आरबीआय कडून कर्ज घेतलं असेल सरकारनं, तर त्याला म्हणायचं चलनविषयक तूट. ठीक आहे, त्या अशानं काय होतं, तर डायरेक्ट आपण लिक्विड बाजारात ओतल्यासारखं होतं आणि त्यामुळे चलनवाढ होण्याची पण शक्यता असते. ठीक आहे, राजकोषीय तुटीतला असा भाग ज्या भागाचा अर्थ भरण्यासाठी शासन आरबीआय कडून कर्ज घेते. ठीक आहे, रचनात्मक तूट. रचनात्मक तूट म्हणजे बघा आता काय, अर्थव्यवस्था चालती ठेवण्यासाठी जमेपेक्षा खर्च जास्त ठेवावा लागतो, त्याला काय म्हणायचं, रचनात्मक तूट. ठीक आहे, अर्थव्यवस्था चालती ठेवण्यासाठी म्हणजे कंटिन्युअस चेनमध्ये ठेवण्यासाठी काय पाहिजे बरं, जमेपेक्षा खर्च जास्त ठेवावा लागतो, तर त्याला म्हणायचं रचनात्मक तूट निर्माण होते. नंतर चक्रीय तूट. अर्थव्यवस्थेतील तेजी आणि मंदीमुळे जी येते ती चक्रीय तूट. एकदा तेजी आणि मंदी, त्यामुळे जी काही चक्रीय तूट येते त्याला म्हणायचं, हा तेजी आणि मंदीमुळे येणारी तुटीला म्हणायचं चक्रीय तूट. आणि अर्थसंकल्पीय तूट. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय बरं, रचनात्मक प्लस चक्रीय. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जे काही अर्थव्यवस्था चालती ठेवायची त्यामुळे येणारी तूट प्लस चक्रीय तूट ही जर मिक्स केली तर त्याला म्हणायचं अर्थसंकल्पीय तूट. बट अर्थव्यवस्था स्थिर असेल तर अर्थसंकल्पीय तूट कशी असते बरं, रचनात्मक तुटीसारखी असते. जर स्थिरच असेल, समजा अर्थसंकल्प, अर्थव्यवस्था जर आपली कशी असेल, स्थिर असेल, जर काही मंदी किंवा तेजी येत नसेल, स्थिर असेल, तर ती काय असते, मग चक्रीय तूट आपण काय पकडणार, 0 पकडणार. त्यामुळे अर्थसंकल्पीय तूट काय असणार बरं, इज इक्वल्स टू रचनात्मक तूट असणार. ठीक आहे, सिंपल आहे. बजेट टाईप्स बघूयात आता किती आहेत ते बघा. पारंपरिक बजेट म्हणजे त्याला ट्रॅडिशनल बजेट म्हणतो आपण. तर त्याचा मुख्य उद्देश काय असतो, तर संसदेची कार्यप्रणाली वरती काय पाहिजे, नियंत्रण करण्यासाठी. मग ठीक आहे, आणि तीव्र गतीने विकासाचा उल्लेख यामध्ये काही नसतो. म्हणजे पारंपरिक जे आहे त्याच्यामध्ये काय आहे, जो आपलं रेग्युलर बजेट आहे तो. ठीक आहे, त्याचा मुख्य उद्देश काय बरं, तर संस्थेच्या कार्यप्रणालीवरती नियंत्रण ठेवणे, आणि त्याच्यामध्ये काय फक्त विकासाचा काही तीव्र गतीने असा काही उल्लेख नसतो. ठीक आहे, त्यानंतर कार्याधारित निष्पादन म्हणजेच निष्पादन बजेट म्हणजेच परफॉर्मन्स बजेट इंग्लिशमध्ये. ठीक आहे, प्राप्त करायच्या साधनांऐवजी काय प्राप्त करायचे आहे यावरती भर देणे. ठीक आहे, म्हणजे ते साधनांऐवजी कशावरती भर देतं बरं, तर काय प्राप्त म्हणजे आपलं गोल काय आहे ह्याच्यावरती लक्ष देणं, म्हणजेच काय परफॉर्मन्स बजेट. ठीक आहे, नंतर फलनिष्पत्ती म्हणजे आउटकम बजेट. सर्वप्रथम वापर कधी झालं बरं याचं, 2005-06 मध्ये झालं. ठीक आहे, आणि मोजता येण्यासारखे भौतिक लक्ष ठरवले जातात याच्यामध्ये. ठीक आहे, मोजता येण्यासारखे भौतिक लक्ष म्हणजे जर समजा आपल्याला IMR किती गाठायचं आहे किंवा त्यानंतर MMR किती गाठायचं आहे हे जर का ठरवता येत असेल तर त्याला म्हणायचं आउटकम. त्यानंतर जेंडर बजेट म्हणजे काय, आपण एक क्वेश्चन बघितला होता की वेगळा अर्थसंकल्प असतो का त्या कॅटेगरीसाठी किंवा त्या जेंडरसाठी, तर नाही, तर स्वतंत्र तरतुदी असतात. जो आपल्या सामान्य बजेट असतो त्यामध्ये जर स्वतंत्र तरतुदी केलेल्या असतील तर त्याला काय म्हणायचं, जेंडर बजेट. ठीक आहे, साधारण बजेटमध्ये जेंडर बजेट मांडला जातो. ठीक आहे, आणि महाराष्ट्राने कधी मांडला होता, सर्वप्रथम असं विचारलं होतं 2013 मध्ये मांडलेला होता. ठीक आहे, हे इयर पण लक्षात ठेवा. त्यानंतर झिरो बजेटमध्ये काय आहे, संकल्पना कोणी दिली, पीटर ए पियर यांनी दिली. ठीक आहे, मेन्सला विचारलेलं होतं, राज्यसेवा मेन्सला हा प्रश्न. भारतात सर्वप्रथम कधी मांडला, 87-88 मध्ये मांडला, आणि महाराष्ट्र शून्याधारित संकल्पना राबवणारे पहिले राज्य आहे. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. शून्याधारित अर्थसंकल्प राबवणारे पहिले राज्य कोणते, तर महाराष्ट्र आहे. ठीक आहे, त्यानंतर चलनवाढ बघूया. चलनवाढीचे निर्देशांक ते काय करतात, WPI आणि CPI यामध्ये कोणते घटक आहेत असे विचारतात, किंवा कोणती वस्तू विचारात घेतले जातात, किंवा किती वस्तू आहेत असं पण विचारतील. म्हणजे काय बरं, WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स. WPI काढताना विचारात घेणारी वस्तू किती आहेत, 697 वस्तू आहेत. ठीक आहे, प्राथमिक वस्तू, इंधन आणि ऊर्जा आणि उत्पादित वस्तू.
हे 3 घटक आहेत. WPI म्हणजे काय बघा, उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यातील महागाई यामध्ये कॅल्क्युलेट केली जाते. WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्समध्ये उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यातील महागाई इथे कॅल्क्युलेट केली जाते. पण ते CPI मध्ये काय बरं, फक्त शेवटच्या टप्प्यातील महागाई इथे कॅल्क्युलेट होते. उत्पादन प्रक्रियेच्या फक्त शेवटच्या टप्प्यातील महागाई इथे कॅल्क्युलेट होते. ठीक आहे. आधारभूत वर्ष काय याचं 2011-12 आणि 22-23. ठीक आहे. 11-12ला आधारभूत वर्ष कोणी सांगितलं होतं? 2011-12 सौमित्र चौधरी यांनी सांगितलं होतं. आणि 22-23 आता कोण सांगितलेलं आहे? विश्वनाथ गोल्डर समितीने सांगितलेलं आहे WPIचं आधारभूत वर्ष. आणि CPIचं किती आहे बरं? 2012. पण ह्याच्यामधले घटक बघा, अन्न आणि पेय 6 घटक आहेत. इथे 3 आहेत, इथे 6 बघा. अन्न आणि पेय, पान तंबाखू, इंधन आणि प्रकाश, कपडे आणि पादत्राणे, घर आणि इतर. ठीक आहे. हे 6 घटक WPI आणि CPI. त्यानंतर CPI-IW आणि CPI-AL ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला होता. ठीक आहे. तर बघा, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स. ठीक आहे. IW म्हणजे काय? इंडस्ट्रियल वर्कर्स. आणि AL म्हणजे काय बरं? ॲग्रिकल्चरल वर्कर्स किंवा लेबर. ठीक आहे. त्यामध्ये बघा 1946ला सुरुवात झाली CPI-IWची. आणि मोजणी कोण करते बरं? श्रम ब्युरो करते. ठीक आहे. आणि वापर कशासाठी होतो? तर औद्योगिक कामगारांना द्यावयाचा महागाई भत्ता ठरवण्यासाठी याचा उपयोग होतो. ठीक आहे. महागाई भत्ता किती आहे यासाठी IWचा उपयोग होतो, CPI-IW. आणि ॲग्रिकल्चरल लेबरसाठी काय बरं? 1964ची सुरुवात आहे. ही पण संस्था सेम श्रम ब्युरोच करते. आणि शेतमजुरांच्या मजुरीचा किमान दर ठरवण्यासाठी, इथे काय बरं? मजुरीचा किमान दर ठरवण्यासाठी. आणि इथे काय बरं? महागाई भत्ता ठरवण्यासाठी याचा उपयोग होतो. मग ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. IW वरती विचारून झालं, AL वरती विचारतील. ठीक आहे. पुढे जाऊया. हा चढ उतार बघा आता चलनवाढीमध्ये. तर इथे काय दिलंय बरं? चलनवाढीचा दर. ठीक आहे. असं चढत जातो. ठीक आहे. आणि इथे काय काळ इकडे वाढत जातो. तर बघा, सुरुवातीला जर का समजा ही अशी इथेपर्यंत जर का असेल रांगणारी चलनवाढ. ठीक आहे. म्हणजे ती कशी असते बरं? कुठेपर्यंत मोजतात ती? जर का 3% आणि त्यापेक्षा कमी असेल तर ती असते रांगणारी चलनवाढ. त्यानंतर पुढे जायचं तर ती कशी होते? चालणारी चलनवाढ. म्हणजे 10% पर्यंत, 3 पासून ते 10% पर्यंत कशी असते ती? चालणारी चलनवाढ. त्यानंतर असते 10%. ठीक आहे. म्हणजे 10% ते 20% म्हणजे पळणारी चलनवाढ. आणि तिथून पुढे जर का असेल बेसुमार म्हणजे 30%च्या पुढे जर असेल तर ती कशी असते बरं? बेसुमार चलनवाढ असते. आणि चालणारी चलनवाढ कायमच लक्षात ठेवा, चालणारी चलनवाढ ही अर्थव्यवस्थेला कशी असते? उपकारक असते. ठीक आहे. चालणारी चलनवाढ कशी असते? अर्थव्यवस्थेला उपकारक असते. पुढे बघा, किमतीतील चढ उतार. हां, आता आपल्याला ते विचारतील की स्टॅगफ्लेशन म्हणजे काय, किंवा डिफ्लेशन म्हणजे काय, किंवा इन्फ्लेशन म्हणजे काय. सरळ सरळ आपल्याला माहिती. ठीक आहे. चलनवाढ म्हणजे काय? इन्फ्लेशन. ठीक आहे. आपण या ग्राफच्या माध्यमातून जर लक्षात ठेवलं ना तर चांगलं लक्षात राहील. ठीक आहे. आता डिफ्लेशन म्हणजे बघा काय आहे? जर का चलनवाढ होत आहे परंतु अचानक जर का काही घट आली तर काय म्हणायचं? त्याला डिफ्लेशन. ठीक आहे. कंटिन्युअसली काय होत जाते? हे घट होत जाते तर त्याला डिफ्लेशन म्हणायचं. परंतु काही वेळापुरतीच जर घट आली तर त्याला काय म्हणायचं? डिसइन्फ्लेशन म्हणायचं. ठीक आहे. आणि जर पुन्हा अर्थव्यवस्थेने जर का चढ दाखवली किंवा तेजी दाखवली तर त्याला म्हणायचं रिफ्लेशन म्हणायचं. ठीक आहे. परंतु रिफ्लेशनमध्ये काय? शासन चलन प्रवाह वाढवते. इथे रिफ्लेशन करण्यासाठी शासन काय करते? स्वतः चलन प्रवाह वाढवते. म्हणजे बाजारात काय लिक्विडिटी ते स्वतःहून ओतत असते. ठीक आहे. आणि डिफ्लेशन म्हणजे सतत चलन घट. म्हणजे समजा चलन वाढ होत असताना जर का तात्पुरती चलन घट आली तर त्याला म्हणायचं डिसइन्फ्लेशन. परंतु ही चलन घट कंटिन्युअस झाली तर त्याला म्हणायचं डिफ्लेशन. ठीक आहे. सततची चलन घट कशामध्ये कन्वर्ट होते? डिफ्लेशनमध्ये कन्वर्ट होते. आणि तेच आता बघा, स्टॅगफ्लेशन म्हणजे काय? हां, स्टॅगफ्लेशन म्हणजे काय? तर स्टॅग्नेशन प्लस इन्फ्लेशन म्हणजे स्टॅगफ्लेशन. म्हणजेच काय बरं? एकीकडे काय होत आहे? चलनवाढ होत आहे बट अर्थव्यवस्थेतील वाढ मात्र होत नाहीये. ठीक आहे. चलनवाढ तर होत आहे परंतु अर्थव्यवस्थेमध्ये वाढ काही होत नाहीये. त्याला म्हणायचं स्टॅग्नेशन प्लस इन्फ्लेशन, दॅट इज स्टॅगफ्लेशन. ठीक आहे. ओके. आता पैसा. हां, पैसामध्ये त्यांनी लास्ट टाइम विचारलं होतं M3 वरती क्वेश्चन विचारलं होतं. ठीक आहे. M3 2023 किंवा 24ला हा प्रश्न आलेला आहे. M3 म्हणजे काय? ठीक आहे. आता हा बघा, इकडून जर का आपण M0 हा जर मोठा सर्कल M0 कॅल्क्युलेट केला. ठीक आहे. M0 मध्ये मुळात काय येतं बघा? हां, तर RBI मधील
RBI मधील बँकांच्या ठेवी येतात. ठीक आहे. RBI मध्ये जे काही बँका इतर बँका असतात ते जे ठेवी ठेवतात, ठीक आहे, तर ते कशामध्ये येतं, M0 मध्ये येतं. नंतर बँकांकडील जो रोख साठा असतो तो देखील M0 मध्ये येतो आणि लोकांकडील जे चलनी नोटा किंवा नाणी आहेत जे लिक्विड आहे, लिक्विड फॉर्मॅटमध्ये आहे, ते देखील M0 मध्ये येतात आणि RBI मधील इतर ठेवी देखील M0 मध्ये येतात. ठीक आहे. M0 ला आपण काय म्हणतो बरं, पायाभूत पैसा म्हणतो. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती असेल M0 पासून जसं जसं आपण ह्या साईडला जाऊ तसं तसं काय होते, लिक्विडिटी काय होते, कमी होत जाते. ठीक आहे. आणि M1 मध्ये काय असतं बरं, तर लोकांजवळील चलनी नोटा किंवा नाणी प्लस लोकांच्या बँकांमधील मागणी ठेवी म्हणजे डिमांड. ठीक आहे. डिमांड डिपॉझिट असेल तर काय म्हणतात त्याला, मागणी ठेवी, म्हणजे लगेच मागितल्यावरती लगेच परत मिळत असतात ते. ठीक आहे. त्यानंतर RBI मधील इतर ठेवी देखील हे कशामध्ये येतात, M1 मध्ये येतात. पण आता त्यानंतर M2 मध्ये M1 प्लस 1 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी आहे. ठीक आहे. इथे काय मात्र, इथे मुदत ठेवी आहेत. हां, त्यानंतर बँकांनी विकलेल्या चालू ठेवीचे पैसे पण आहेत. ठीक आहे. M2, आता आपण M2 कडे जातोय म्हणजे लिक्विडिटी काय होत आहे बरं, कमी होत जात आहे. त्यानंतर ना M3 मध्ये M2 प्लस 1 वर्षापर्यंतच्या जास्त काळ, 1 वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी. इथे 1 वर्षापर्यंत होतं, इथे जास्त आहे. आणि त्यानंतर बँकांची मागणी देय आणि मुदत कर्जे. ठीक आहे. हे सगळं कशामध्ये येतं, M3 मध्ये. म्हणजे इथून पुन्हा इथे गेल्यावरती लिक्विडिटी अजून कमी होते. हे लिक्विडमध्ये कन्वर्ट व्हायला खूप वेळ लागतो. ठीक आहे. M3 मध्ये. ठीक आहे. आपल्याला हा क्वेश्चनच हा विचारलेला होता की M3 मध्ये काय येतं. ठीक आहे. बँकांची मागणी देय आणि मुदत कर्जे. ठीक आहे. खूप दिवसांसाठी किंवा खूप वर्षांसाठी ठेवलेल्या जी काही कर्जे असतात त्यांना काय म्हणायचं, मुदत कर्जे म्हणायचं. ठीक आहे. मग M0, M1, M2, M3 काय आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. M0 ला काय म्हणायचं, मग आपल्याला ते विचारतील पायाभूत पैसा कशाला म्हणतात, तर कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. पायाभूत पैसा म्हणजे काय बरं, M0, त्याला काय म्हणायचं, मॉनिटरी बेस म्हणायचं इंग्लिशमध्ये. त्यानंतर संचित पैसा म्हणजे पण M0 म्हणजेच रिझर्व्ह मनी. त्यानंतर ना उच्च क्षमतेचा पैसा, हाय पॉवर मनी, म्हणजे 3 पायाभूत पैसा, संचित पैसा आणि उच्च क्षमतेचा पैसा, याला काय म्हणायचं, M0. आणि M1 ला काय म्हणायचं, संकुचित पैसा. ठीक आहे. नॅरो मनी म्हणजे काय बरं, M1. आणि त्यानंतर ना विस्तृत पैसा म्हणजे ब्रॉड मनी. ठीक आहे. याची लिक्विडिटी खूप कमी असते, त्याला म्हणायचं M3, विस्तृत पैसा, दॅट इज ब्रॉड मनी. ठीक आहे. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. साधं सिंपल करून दिलं, उच्च क्षमतेचा पैसा कशाला म्हणतात तर आपल्याला माहिती पाहिजे, M0. आता पैसा गुणक. ठीक आहे. पैसा गुणकचा फॉर्म्युला बघा, M स्मॉल m इज इक्वल्स टू M डिवाइडेड बाय M0. M0 म्हणजे पायाभूत पैसा आपला आणि पैशाचा पुरवठा. ठीक आहे. आता बघा, पैशाचा पुरवठा वाढला तर हा पैसा गुणक वाढतो का नाही, तर येस. हे आपल्याला सेंटेन्समध्ये दिले तर आपल्याला हे फॉर्म्युला माहीत असेल तर नक्की लक्षात येतं. त्यानंतर ना कधी पण हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं. पायाभूत पैसा वाढला समजा तर पैसा गुणक काय होतं बरं, कमी होतो. ठीक आहे. ह्या गोष्टी माहिती पाहिजे. पैसा गुणक काढल्यामुळे काय समजतं बरं, चलन पुरेसे आहे का हे कळतं. ठीक आहे. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये चलन पुरेसे आहे का हे समजतं आणि बँकांच्या पतनिर्मितीचा अंदाज पण आपल्याला लावता येतो पैसा गुणक काढल्यामुळे. ठीक आहे. नंतर आंतरराष्ट्रीय संस्था बघा. आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये पण महत्त्वाचे कोण आहे बरं, IMF आणि वर्ल्ड बँक. आणि आपण गॅट आणि WTO पण बघणार आहे. IMFचं काय आहे, स्थापना वर्ष 27 डिसेंबर 1945. ठीक आहे. प्रस्तावित होतं 1 मार्च 1947 ला. त्यानंतर अध्यक्ष कोण असतात भरायचे, युरोपियन असतो. युरोपियन नागरिक काय असतं बरं, IMFचा अध्यक्ष असतो. मुख्यालय कुठे आहे, वॉशिंग्टनला आहे. आणि सदस्य कोण आहेत बरं, इफ IMFचं सदस्य जर का झाले तर ते काय होतात, ऑटोमॅटिकली वर्ल्ड बँकचे सदस्य होतात. तर त्याप्रमाणे इथे बघा, ह्याचं स्थापना वर्ष काय आहे, 31 डिसेंबर 1945. तो 27 डिसेंबर आहे, हे 31 डिसेंबर आहे 1945, सेम आहे. लक्षात कसं ठेवलं मी, अल्फाबेटिकली, I आधी W नंतर. ठीक आहे. प्रस्तावितच्या बाबतीत बघा, 1 जून 1946लाच हे आलेलं आहे. नंतर ह्यांचे कोण असतात बरं, अध्यक्ष अमेरिकन नागरिक असतो, तिथे युरोपियन असतो. मुख्यालय काय आहे बरं, वॉशिंग्टन. IMFचं जर सदस्य झालं तर ऑटोमॅटिकली वर्ल्ड बँकचा तो सदस्य असतोच. ठीक आहे. प्रकाशन बघा सॉरी, वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हे कोण प्रकाशित करतं, IMF प्रकाशित करतं. आणि त्यानंतर वर्ल्ड बँक काय प्रकाशित करतं बरं, वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट आणि ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट. ठीक आहे. आता ह्यांची कार्य काय आणि ह्यांची कार्य काय, कार्यामध्ये आपण काय करतो जरा गफलत करतो. तर बघा, पहिलं काय आहे, व्यवहार तोलातील संकट दूर करण्यासाठी लघु मुदत कर्ज देणे. ठीक आहे. कशी कर्ज देणे, लघु मुदत कर्ज देणे. त्यानंतर सॅपसाठी मार्गदर्शन करणे. ठीक आहे. स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम
आपण बघितलेलं आहे. तर त्यामध्ये काय करतं, हे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतं. नंतर सदस्य राष्ट्रांना धोरणात्मक सल्ले देणे आणि वित्तीय धोरणासाठी मार्गदर्शन करणे. ठीक आहे. इतर राजकीय धोरण वगैरे असं करून देतील तर ते तशा पद्धतीच्या काही गोष्टी येत नाहीत. वित्तीय धोरणांसाठी ते काय करतात बरं, आपल्याला मार्गदर्शन करतात. नंतर प्रकल्पनिहाय आणि उपक्रमनिहाय मदत देते कोण, वर्ल्ड बँक. कमी विकसित देशांना काय देते, ती कर्ज देते कमी विकसित देशांना. त्यानंतर बघा गॅट आणि WTO. गॅट आणि WTOचं काय बरं, गॅटची स्थापना कधीची आहे, 30 ऑक्टोबर 1947 आणि WTOची 1 जानेवारी 1945. सह्या कोणी केली होती त्यावेळेस, किती देशांनी केली होती, 23 देशांनी. अंमल कधी झाले, 1 जानेवारी 1948 भारताची संमती होती 8 जुलै 1948 आणि मुख्यालय आहे जिनिव्हा. ठीक आहे. त्याच पद्धतीनं इथे बघा संमती 15 डिसेंबर 1993 मिळाली होती, 123 देशांनी दिली होती आणि सह्या आपण पुन्हा 123 देशांनी केल्या 15 एप्रिल 1994 आणि सदस्य किती आहेत, 164. ठीक आहे. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण ह्यामध्ये जे आहेत त्यामध्ये त्यांनी कर सुधारणा, राजकोषीय सुधारणा, त्यानंतर तुम्हाला वित्तीय सुधारणा दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने समित्या पण येतात. तर त्या समित्या पण लक्षात ठेवायच्या आहेत, त्या कशा संबंधित आहेत. ठीक आहे. उखाजा बघा, इतर सुधारणा, उखाजा आणि इतर सुधारणा. उखाजा म्हणजे मध्ये काय आहे बरं, लक्ष काय आहे आपलं, मेन जागतिकीकरण आहे. नंतर मार्ग कोणता अवलंबायचा, त्यासाठी खाजगीकरणाचा मार्ग अवलंबायचा आहे आणि दिशा काय असणार आहे बरं, त्यासाठी उदारीकरणाची दिशा असणार आहे. तर त्यामध्ये 2 गोष्टी आहेत, बृहत लक्ष स्थिरीकरण आणि संरचनात्मक समायोजन म्हणजे स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम. ठीक आहे. आणि मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन. तर मागणी बाजू ही कशी असते, मागणी बाजू, आणि ही कोणती आहे बरं, पुरवठा बाजू. ठीक आहे. मागणी बाजूमध्ये काय, कसं ॲडजस्ट करायचं आपल्याला, कसं कंट्रोल करायचं आहे, तर चलनवाढ नियंत्रण करून किंवा भाववाढ नियंत्रण करून. त्यानंतर व्यवहार तोल समायोजन, त्यानंतर चलनाचे अवमूल्यन. ठीक आहे. त्यानंतर पुरवठा बाजूमध्ये बघा व्यापार भांडवल सुधारणा, औद्योगिक सुधारणा, कर सुधारणा, राजकोषीय सुधारणा, चलनविषयक सुधारणा, नियोजन सुधारणा. हिच्यामध्ये काय बरं, आपल्याला हे हळूहळू राबवायचे आहेत. त्यामुळे याच्यामध्ये काय करावं लागणार आहे, सुधारणा करण्यासाठी एक विशिष्ट काळ जावं लागणार आहे. परंतु ह्या गोष्टी काय करता येईल बरं, लगेचच आपल्याला अंमलात आणता येईल. चलनवाढ नियंत्रण करायचं आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण CRR SLR मध्ये जर का बदल केले तर आपल्याला हे लगेच करता येऊ शकतं. त्यानंतर व्यवहार तोल समायोजन, चलनाचे अवमूल्यन, हे जे डिसिजन आहेत ते आपण तत्काळ घेऊ शकतो. ठीक आहे. तर ती आहे मागणी बाजू आणि ही आहे पुरवठा बाजू. ह्या गोष्टी केल्यानं काय होणार आहे बरं, तर मागणीवरती इफेक्ट होणार आहे. ठीक आहे. बाजारामध्ये वस्तू तर आहेत परंतु मागणी किती आहे हे ह्या गोष्टी ठरवतात. आणि त्यानंतर पुरवठा बाजू, मग बाजारामध्ये जर का समजा वस्तू येणार आहेत तर त्याची किंमत किती असायला पाहिजे, तर हे मागं जे काही रॉ गोष्टी आहेत तर त्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात. तर ते येतात इथे संरचनात्मक समायोजनमध्ये. ठीक आहे. आता राजकोषीय सुधारणा बघा. ठीक आहे. 1985 दीर्घ राजकोषीय धोरण राबवलं गेलं. ठीक आहे. 1987-88 शून्याधारित अर्थसंकल्प, आत्ताच बघितलं आपण, झिरो बेस बजेट. ठीक आहे. कधीच आहे 87-88 एप्रिल 1997 आपण काय केलं, अतिरिक्त ट्रेझरी बिलं जी आहेत ती जारी करणं बंद केलेलं आहे. आणि त्यानंतर 2003 मध्ये काय आलं बरं, FRBM ऍक्ट आला. ठीक आहे. फिस्कल रिस्पॉन्सिबल बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट, विजय केळकर कार्यगट होता. ठीक आहे. ह्याचे 3 कार्यगट आहेत, ते आपण 3 कार्यगट पण बघूयात आणि त्यांचे लक्ष पण बघूयात. पण हा FRBM ऍक्ट संमत कधी झाला आहे बघा, डेट विचारलेली आहे 26 ऑगस्ट 2003. ठीक आहे. आणि लागू कधी झालेला आहे 5 जुलै 2004. ठीक आहे. त्यानंतर 2005 आणि 6 मध्ये बघा फलनिष्पत्ती अर्थसंकल्प. ठीक आहे. हे आपण काय केलेलं आहे, मोजलेलं आहे. खर्च मोजता येण्यासारखे भौतिक लक्ष यामध्ये ठरवले जाते. आपण बघितलं बजेटच्या टाईप्समध्येच. 2015-16 काय आलं, पुन्हा FRBM साठी एक पुनर्विलोकन समिती आली. ती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती, NK सिंग कार्यगट होता. ठीक आहे. थर्ड FRBM आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड बघणारच आहे. तर बघा FRBM पुनर्विलोकन समिती. 2023ला FRBM ऍक्ट रद्द करून नवीन DFRA ऍक्ट आला, म्हणजे डेप्ट अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्ट. ठीक आहे. हा FRBM ऍक्ट 2003चा, यावरती क्वेश्चन आलेला आहे. राजकोषीय तूट आपल्याला किती करायची होती, 3% करायची होती आणि महसुली तूट किती करायला पाहिजे, 0% करायला पाहिजे. आता आपण ह्याच्यामध्ये जर कन्फ्यूज होत असेल ना तर कसं लक्षात ठेवायचं माहिती आहे का, राजकोषीय तूट म्हणजे काय बरं, आपण सार्वजनिक वित्तमध्ये बघितलं की कर्ज असतं. ठीक आहे. काय म्हणलं आपण, जर का सरकारची जी जमा आहे ती कमी असेल
आणि जर का खर्च जास्त असेल तर सरकारला काय घ्यावं लागतं बरं, कर्ज घ्यावं लागतं. आणि कर्ज घेतल्यामुळेच काय तयार होते बरं, राजकोषीय तूट तयार होते. मग राजकोषीय तूट ही कायमच तयारच होणार आहे. जर का आपण असं केलं नाही, ठीक आहे, बॅलन्स्ड अर्थसंकल्प केलं तर एक विकास होणारच नाही. त्यामुळं सरकार कायमच काय करत असतं, जमा जरी कमी असेल तरी खर्च जास्त करत असतं आणि त्यासाठी कर्ज घेत असतं. त्यामुळे राजकोषीय तूट ती असणारच आहे आणि ती कमीत कमी असली पाहिजे. ती इतकी असली नाही पाहिजे की आपल्या काय होईल बरं, अर्थव्यवस्था बिघडेल. तर ती 3% असेल तर ओके. आणि महसुली तूट तर नसलीच पाहिजे. महसुली तूट म्हणजे काय, तर पगार द्यायला देखील सरकारकडे पैसा नसेल तर महसुली तूट निर्माण होते, ठीक आहे. आणि महसुली तूट असणं हे कुठल्याही अर्थव्यवस्थेला उपकारक नसतं. तर ती 0% असली पाहिजे. राजकोषीय तूट चालू शकते पण महसुली तूट 0% असली पाहिजे. त्यामुळे हे ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याचं कारणच नाही, ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यानंतर पहिली समिती बघा, पहिली समितीला कोण होते, डॉक्टर विजय केळकर समिती होती. त्यांनी लक्ष कधीपासून ठरवलं आहे, 2003-04 ते 2008-09 8-9 पर्यंत आपल्याला काय अचीव करायचं ते बघा. राजकोषीय तूट दरवर्षी कमी करायचं आहे. तर कशानं, कितीनं, 0.3% कमी करत जायचं आहे आणि 2.8% पर्यंत यायचं आहे. म्हणजे सरासरी 3% पर्यंत आपल्याला यायचं आहे. कधीपर्यंत, 2008-09 पर्यंत. हाच क्वेश्चन विचारलेला होता. त्यानंतर महसुली तूट बघा, महसुली तूट आपल्याला 0.5% म्हणजे ह्याच्यापेक्षा हे जास्त स्पीडनं कमी करायचं आहे आपल्याला आणि 0.2% पर्यंत यायचं आहे. सॉरी 0.2%चं आपल्याला झालं तर अधिकच निर्माण करायचं आहे, ठीक आहे. तूट तर अजिबात चालणार नाही. आणि सरासरी किती पाहिजे बरं, सरासरी आत्ता बोलल्याप्रमाणे 0% पाहिजे, ठीक आहे. हे 0% अचीव करायचं, हे 3% अचीव करायचं आणि 0.3% कमी करत जायचं दरवर्षी, हे 0.5% कमी करत जायचं, ठीक आहे. हे झाला पहिला समिती गट. दुसरा बघा, दुसऱ्या वेळेस पण कोण होते, डॉक्टर विजय केळकरच होते, ठीक आहे. समिती 2012ची होती. त्यांनी अहवाल सादर केला 3 सप्टेंबर 2012ला. नवीन लक्ष आपण ठरली होती 2012-13 ते 2014-15 म्हणजे लक्ष 2014 पर्यंत काय आपल्याला अचीव करायचं ते बघा, ठीक आहे. राजकोषीय तूट, राजकोषीय तूट 14-15 पर्यंत लक्ष आहे आपलं 3.9% आणि महसुली तुटीचं आहे 2%, ठीक आहे. मग कधी पण बघा ह्याच्यापेक्षा हे कमी आहे का नाही, ठीक आहे. नंतर तिसरा कार्यगट, तिसरा कार्यगट कधी आला, 17 मे 2016 मध्ये आला. NK सिंग होते त्याचे अध्यक्ष. हा पण क्वेश्चन विचारलेला आहे. नंतर 23 जानेवारी 2017 त्यांनी अहवाल दिला. 2003चा FRBM ऍक्ट रद्द केला. यानंतर काय झालं बघा, 2003चा FRBM ऍक्ट रद्द केला आणि नवीन ऍक्ट आला DFRA, डेब्ट अँड फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्ट, ठीक आहे. राजकोषीय तूट आपल्याला ह्यांचं लक्ष काय होतं, NK सिंग कार्यगटाचं, राजकोषीय तूट 2018-19 पर्यंत 3 ± 0.5% पर्यंत करायचं होतं, ठीक आहे. आणि यांनी अनेक लक्ष ठेवलेली होती. 18-19, 19-20, 20-21ला 3% ठेवलेलं होतं. राजकोषीय तुटीचं बघतोय आपण, 21-22ला 2.8, 22-23 2.6, 23-24 2.5. आणि महसुली तूट कशी होती, 17-18ला तर ती 2.3% होती. पण आपल्याला त्यानंतरनं 0.25 दरवर्षी कमी करायचं होतं, 0.25%. आणि 2023-24ला किती काढायचं होतं, 0.8% इतकंपर्यंत आणायची होती, ठीक आहे. हा, 2023 नंतर बघा आपण काय केलं होतं, कर्जाचा आकडा पण आपल्याला कंट्रोल करायचा होता. तर केंद्र आणि राज्याचं टोटल मिळून आपल्याला 60% पेक्षा वरती कर्जाचा आकडा जाऊ द्यायचा नव्हता. तर ते 60% म्हणजे केंद्राचे 40 आणि राज्याचे 20 होते, ठीक आहे. अशा पद्धतीने 60च्या पुढे आपल्याला कर्जाचा आकडा जाऊ द्यायचा नव्हता. कर्जाचे GDP सोबतचे प्रमाण कसे ठेवायचे होते, तर 17-18ला होता 49.4% आणि तो कमी करत जाऊन 23-24ला अचीव करायचं होतं 38.7% पर्यंत आणायचं होतं, ठीक आहे. हे सगळे कशाचे आहेत बरं रिकमेंडेशन, या गटाचे, तिसऱ्या गटाचे, NK सिंग कार्यगटाचे. हा, तर हे झाले आपले राजकोषीय सुधारणा. त्यानंतर बघूया आपण चलनविषयक सुधारणा. चलनविषयक सुधारणामध्ये बघा 1982ला सुकमाय चक्रवर्ती समिती आली होती. त्यांनी भारतीय चलन यंत्रणेचा अभ्यास केला, ठीक आहे. म्हणजे हे गोष्टी लक्षात ठेवायच्या ना आपल्याला, 1982 आणि सुकमाय चक्रवर्ती समिती. आणि कशाशी रिलेटेड आहे, तर चलनविषयक सुधारणेशी रिलेटेड आहे. एवढं जरी केलं तरी खालच्या पण गोष्टी नाही केल्या तरी चालतील, परंतु किमान हे माहिती पाहिजे. 1991ला जर का नरसिंह समिती आली होती तर ती CRR आणि SLR कमी करा अशी शिफारस त्यांनी केली होती. आणि SLR म्हणजेच त्यांनी बँकांवरील कर असं म्हणलं होतं. हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. बँकांवरील कर असं त्यांनी कोणत्या करांना म्हणलं, तर SLR की CRR, तर SLRला म्हणलं होतं. त्यानंतर 2011ला काय आलं होतं बरं, वित्तीय क्षेत्र कायदा सुधारणा आयोग, तर त्याचे अध्यक्ष कोण होते, BN श्रीकृष्णन होते, ठीक आहे. नंतर चलनविषयक धोरणाचे उद्दिष्ट, अधिकार, जबाबदारी स्पष्ट करणे हे या समितीचं कार्य होतं. त्यानंतर 2013ला बघा उर्जित पटेल समिती आली होती. त्यांनी काय सांगितलं, चलन धोरण आराखडा सुधारणा समिती याला म्हणतात, ठीक आहे. चलन धोरण आराखडा
सुधारणा समिती महागाई नियंत्रण करण्यासाठी, 2013ला ही समिती महागाई नियंत्रण करण्यासाठी चलनविषयक धोरणाचे मुख्य सूत्र त्यांनी राबवलेलं होतं. त्यानंतर बघा वित्तीय सुधारणा. आता चलनविषयक सुधारणा पाहिलं, त्यानंतर वित्तीय सुधारणा किंवा बँकिंग, त्यानंतर अजून बँकिंग सुधारणा ह्या बघूयात. 1991ला नरसिंहन समिती 1 जी आली होती ती कमिटी ऑन फायनान्शियल सिस्टीम होती. कशाशी? वित्तीय सुधारणेशी संबंधित होती. ठीक आहे. आणि इथे बघा 1997ची, ठीक आहे, या दोन गोष्टी बघतोय आपण. 1997ची पुन्हा नरसिंहन समिती 2 आहे. नरसिंहन समिती 2 आहे. कमिटी ऑन कशासाठी आहे बरं? ही बँकिंग आहे, ही फायनान्स आहे आणि ही बँकिंग आहे. एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. 1991ची 97ची. त्यानंतर बघा हा पण क्वेश्चन विचारलेला आहे. 14 जून 1995ला बँक लोकपाल योजना आलेली होती. ठीक आहे. गौरी पर्याय समिती आहे. 1991 बँकिंग ग्राहक सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी ही योजना सांगितली होती की ग्राहकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बँक लोकपाल योजना आलेली आहे 14 जून 1995ला. त्यानंतर 1993ला मल्होत्रा समिती होती जी विमा सुधारणेच्या संदर्भात होती. त्यानंतर बघा सप्टेंबर 2013ला नचिकेत मोर समिती. नचिकेत मोर समिती कशासाठी आहे? वित्तीय समावेशनासाठी किंवा पेमेंट बँक आपण ज्यांना म्हणतो ते नचिकेत मोर समितीने शिफारसी केलेल्या होत्या. त्यानंतर सप्टेंबर 2013लाच विमल जालान समिती, ते कशा संदर्भित होत्या? तर खाजगी बँकांना परवानगी देण्यासाठी होत्या. तर हे झाले वित्तीय सुधारणा आणि बँकिंग सुधारणा. त्यानंतर कर सुधारणा. ठीक आहे. अप्रत्यक्ष कर सुधारणा या संदर्भात खालीलपैकी कोणती समिती आहे असा एखादा प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे महत्त्वाचं आहे. 1952ला डॉक्टर जॉन मथाई समिती, त्यांनी काय म्हटलं? प्रत्यक्ष कर लागू करा आणि शेती उत्पन्नावर राज्यांनी कर आकारायला हवा असं कोण म्हणलेलं आहे? तर जॉन मथाई समिती यांनी म्हणलेलं आहे. 1956ला बघा निकोलस कॅल्डर समिती आली. त्यांनी काय म्हणलं? संपत्ती कर 1957, देणगी कर, खर्च आणि भांडवली लाभ. ठीक आहे. या चार करांचं त्यांनी काय केलं बरं? शिफारस केली होती. नंतर 1976ला एल के झा समिती आली. त्यांनी पण काय केलं? अप्रत्यक्ष कर केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणजे व्हॅटचा त्यांनी शिफारस केली आणि व्हॅट पद्धतीने आकारावा असं त्यांनी म्हणलं. केंद्रीय उत्पादन शुल्क व्हॅट पद्धतीने आकारायला पाहिजे. त्यानंतर 1991ला राजा चलय समिती आली. ठीक आहे. त्यांनी ते पण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करासंदर्भात होती. करांचे दर कमी असावे बट कर आकारणीचा आधार विस्तृत असावा असं कोणी सांगितलेलं आहे? असं क्वेश्चन येऊन गेलेलं आहे. राज्य चलय समितीने सांगितलंय. त्यांनी काय म्हणलं की कराचे दर कमी पाहिजे पण कर आधार जो आहे किंवा कराचा पाया जो आहे तो मात्र कसा पाहिजे? विस्तृत पाहिजे. ठीक आहे. 2002ला आली विजय केळकर समिती. ते पण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांशी संबंधित होती. आयकर मुक्त मर्यादा वाढवावी आणि विक्री कर व्हॅट पद्धतीने लागू करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता बघा कर रचना. ठीक आहे. कलम 265 मध्ये काय सांगितलं आहे? तर सरकारचा कर रोपण करण्याचा अधिकार म्हणजे सरकारचा जो काही कर लावण्याचा अधिकार आहे तो कशामध्ये आहे? कलम 265 मध्ये आहे. 1924ला काय होतं बरं? सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू होतं. ठीक आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू. मग 63-64ला काय झालं? त्याचे 2 भाग झाले, CBEC आणि CBDT. ठीक आहे. CBEC म्हणजे काय? सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम. ठीक आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम ते कशाशी संदर्भात आहे? अप्रत्यक्ष कराशी संबंधित. आणि प्रत्यक्ष कराशी संबंधित काय आहे बरं? सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. ठीक आहे. त्यानंतर ना CBECचं झालं CBIC म्हणजेच मार्च 2017मध्ये CBECचं CBIC झालं म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स. ठीक आहे. एक्साइज अँड कस्टमचं इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स झालं. कर रचना बघा. ॲडम स्मिथ ही काय आहे? वेल्थ ऑफ नेशन्स हा त्यांनी ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी कर कसोट्या सांगितला. याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. क्षमता म्हणजे ॲबिलिटी, त्यानंतर निश्चितता म्हणजे सर्टनिटी, सोय कन्व्हिनियन्स आणि मितव्यता म्हणजे इकॉनॉमी काटकसर. ठीक आहे. ह्या 4 गोष्टी त्यांनी काय सांगितल्यात? कर कसोट्या सांगितलेल्या आहेत. हे विचारतील तुम्हाला. लाफरची वक्ररेषा म्हणजे काय असतं बरं? हा जो आहे ना हा शासनाचा कर महसूल आहे. म्हणजे आपण 0 पासून कर महसूल ठरवूया तिथे 100 पर्यंत. ठीक आहे. आणि हा जो आहे तो कराचा दर आहे. ठीक आहे. महसूल इथेपर्यंत आपल्याला मिळणार आहे आणि कराचा दर पर्सेंटेजमध्ये 0% ते 100%. समजा कर किती असायला पाहिजे हे ते कसं ठरवतात? एका विशिष्ट पातळीवरती कर देतील का बरं लोक? तर नाही. ह्या पातळीनंतर कर देणारच नाही. त्यानंतर आपल्याला काय करावं? ते रिड्यूसच करावं लागेल. मग ह्या ज्या पातळीला कर सर्वोच्च असतो तर तिथे सर्वाधिक महसूल गोळा होतो शासनाचा. तर त्याला काय म्हणायचं? सर्वाधिक कर महसूल.
आणि ह्यालाच काय म्हणायचं, करची वक्ररेषा असे म्हणायचं. ठीक आहे, कराचे दर कमी असल्यास गुंतवणूक काय असते बरं, जास्त असते. हां, कर जर तुम्ही कमी आकारला नागरिकांकडून तर गुंतवणूक जास्त असते, का तर बचत जास्त होते आणि त्या सेव्हिंगमधूनच आपली नंतरची जी काही इन्व्हेस्टमेंट असते ती जास्त असते. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न जर का जास्त असेल समजा तर कर महसूल पण जास्त असणार आहे. ठीक आहे, जास्तीत जास्त लोक जर कमवत असतील तर ते कर पण जास्त पे करणार आहेत. राईट, यालाच काय म्हणतात, अंतर्गत परिवर्तनीयता असे म्हणतात. विचारले तर आपल्याला ही माहिती पाहिजे, अंतर्गत परिवर्तनीयता कशाला म्हणतात. ठीक आहे, नंतर इम्पॅक्ट ऑफ टॅक्स म्हणजे कराचा आघात, तो म्हणजे प्रथम बोजा. आणि इन्सिडन्स ऑफ टॅक्स म्हणजे कर भरण्याची जबाबदारी, म्हणजेच अंतिम बोजा कुणावरती असतो. ठीक आहे, हे दोन गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, इम्पॅक्ट आणि इन्सिडन्स. हां, आता बघा, इम्पॅक्ट ऑफ टॅक्स आणि इन्सिडन्स ऑफ टॅक्स. कराचा आघात म्हणजे पहिल्यांदा बोजा कुणावरती पडतो त्याला म्हणायचं इम्पॅक्ट ऑफ टॅक्स. आणि इन्सिडन्स ऑफ टॅक्स म्हणजे काय, कर भरण्याची जबाबदारी, अंतिमतः कर कोणी भरतं त्याला म्हणायचं इन्सिडन्स ऑफ टॅक्स. ठीक आहे, पुढे बघा, कर. टॅक्स जो हा शब्द कुठून आला, लॅटिन शब्दापासून आला. कर ही काय आहे बरं, ऐच्छिक देणी नसते. कर ही ऐच्छिक देणी असते का, कर स्वतःहून कोणी देईल का, तर नाही. हे सेंटेन्स लक्षात ठेवायचं, असे सेंटेन्स करून देतील, तुम्हाला वाटतं बरोबर आहे म्हणजे चुकीचं आहे, तर बरोबर आहे. कर ही ऐच्छिक देणगी नसते, तर ती सक्तीची वर्गणी असते. बरोबर आहे ना, सरकारनं लावलेलं ते काय कायद्याप्रमाणे एक सक्तीची वर्गणीच असते. ठीक आहे, त्यानंतर बघा, जीन बाप्टिस्ट कॉल्बर्ट काय म्हणतो, करांचा भार जास्तीत जास्त घटकांवरती पण कमीत कमी असावा. ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त घटकांवरती, जे काही जास्तीत जास्त आपल्याला घटक कव्हर करता येतील त्यांच्यावरती असावा, परंतु कमी करावा, म्हणजे लोकांमध्ये काय असणार नाही, उदासीनता असणार नाही ते भरण्यासाठी. ठीक आहे, चाणक्य किंवा कौटिल्य काय म्हणतो, शासनाने कर आकारताना मधमाशीप्रमाणे असावे, का तर मधही निघाला पाहिजे व फुलाला त्रासही नाही झाला पाहिजे. ठीक आहे, तर शासनाने कसं कर आकारायचं हे सांगितलेलं त्यांनी मधमाशीप्रमाणे. तर कोण असं विचारलं तर ऑप्शनमध्ये देतील चाणक्य, कौटिल्य वगैरे. ठीक आहे, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे. हां, जीएसटी कलेक्शन बघा 2024-25चा कसा झालेला आहे, स्टेट्स विथ हायेस्ट जीएसटी कलेक्शन. तर सगळ्यात जास्त जीएसटी कलेक्शन कुणाचं झालं आहे, महाराष्ट्र, त्यानंतर गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश. ठीक आहे, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश. त्यानंतर बघा, स्टेट्स विथ हायेस्ट FDI. ठीक आहे, तर ते कोणी रिसिव्ह केलेलं आहे 2024-25 अंतर्गत बघत आहे आपण. हे कोणी, हा डाटा कुणाचा आहे, DPIITचा आहे. तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्ली अशा पद्धतीने FDI इथे आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर RBI मध्ये पण बघा आता काय काय विचारतील ते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 एप्रिल 1935ला त्याची स्थापना झाली होती. मग 35 ते 37 पर्यंत कुठं होतं बरं, ते कलकत्ता येथे होतं. 1937 ते 80 पर्यंत मुंबई येथे होतं. आणि मुंबईमध्येच 1980ला ते नवीन इमारत त्याची बांधण्यात आली. ठीक आहे, 1 जानेवारी 1949ला RBIचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. हे विचारलं तर ही डेट पण लक्षात असू द्या. ठीक आहे, RBIचं आर्थिक वर्ष. आता बघा, स्थापनेवेळी कसं होतं, तर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर होतं. 1940ला काय झालं, मग त्याचं 1 जुलै ते 30 जून झालं. पण विमल जालान समिती आली आणि त्यांनी शिफारस केलं 2020-21ला 1 जुलै ते 30 जून असं जे आर्थिक वर्ष होतं ते संपलं आणि 21-22ला 1 एप्रिल ते 31 मार्च असं आर्थिक वर्ष सुरू झालं. ठीक आहे, आधुनिक यंत्रणा बघा, मार्च 2013मध्ये BNC कृष्ण समिती आली होती. त्यांनी काय शिफारस केली, तर चलनविषयक धोरण ठरवण्यासाठी त्यांनी मौद्रिक धोरण समितीची शिफारस केली, MPC. ठीक आहे, मॉनिटरी पॉलिसी कमिटी. ठीक आहे, त्याची रचना कशी आहे, तर 6 सदस्य त्यामध्ये असतात. टोटल 3 सदस्य जे असतात ते RBIचे असतात आणि 3 सदस्य असतात ते शासनाचे असतात. त्यांची कार्यप्रणाली काय आहे बघा, वर्षभरातून त्यांनी किमान बैठका किती घेतल्या पाहिजे, 4 बैठका घेतल्या पाहिजे. चलनवाढांनी पूर्वनियोजित कक्षेत राहील यासाठी चलनविषयक धोरण ठरवणे हे त्यांचं काम आहे. ठीक आहे, चलनवाढ त्यांना आटोक्यात ठेवण्यासाठी चलनविषयक धोरण ते राबवतात. त्यानंतर प्रधान व्याजदर ठरवणे हे देखील त्यांचे कार्य आहे. ठीक आहे, हां, बँक बोर्ड ब्युरो BBB हे बघा, आता हे काय, मे 2014ला PJ नायक समिती आली. त्यांनी काय केलं, बँकिंग क्षेत्रातील प्रशासनात सुधारणा करण्यासाठी ही समितीने शिफारस केली होती. ठीक आहे, 1 एप्रिल 2016 पासून BBB कार्यरत आहे, म्हणजे बँक बोर्ड ब्युरो.
तर यांचं कार्य काय आहे बरं, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांच्या प्रमुखांच्या नेमणुका करणे किंवा निवडीच्या शिफारसी करणे हे त्यांचं काय आहे काम आहे. BBBचे नवीन नाव आता FSIB आहे. ठीक आहे, FSIB म्हणजे काय, फायनान्शियल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन्स ब्युरो. ठीक आहे, बँकांच्या संचालकांसोबत विमा कंपन्यांच्या संचालकांची देखील नेमणुका ते करतात. पुढे बघा, संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने. आता यावरती क्वेश्चन आलेला आहे, खालीलपैकी कोणते गुणात्मक साधन नाही किंवा संख्यात्मक साधन नाही. तर संख्यात्मक साधने काय आहे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. ठीक आहे, प्रत्यक्ष म्हणजे काय, CRR. ह्याच्यामध्ये बदल केला तर काय होतं बरं, बँकांचे कर्ज देण्याची जी क्षमता आहे त्याच्यामध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो. तर मग ही प्रत्यक्ष साधने. ठीक आहे, डायरेक्ट केलं तर आपल्याला डायरेक्ट इम्पॅक्ट दिसून येतो, SLR. नंतर पुनर्वित्त सुविधा. पण अप्रत्यक्ष काय आहेत, बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, MSF, बेस रेट, त्यानंतर ओपन मार्केट ऑपरेशन्स, खुल्या बाजारातील व्यवहार. ठीक आहे, हे दिलेलं होतं ऑप्शनमध्ये. नंतर गुणात्मक साधने बघा, हे झाली संख्यात्मक साधने आणि ही आहेत क्वालिटेटिव्ह. ठीक आहे, सीमांत आवश्यकता, वेचक पत नियंत्रण, मार्गदर्शक सूचना, नैतिक समजावणी आणि थेट कारवाई हे काय गुणात्मक साधन आहेत. हे लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. CRR आणि SLR. कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजेच काय बरं, नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज पैकी किमान ठेवी रोख स्वरूपात RBI कडे ठेवणे. रोख स्वरूपात म्हणजे कॅश, इथेच दिले कॅश रोख स्वरूपात, कुणाकडे ठेवायचं आपल्याला, RBI कडे ठेवायचं आहे. आणि SLRच्या बाबतीत काय, तर NDTL पैकी स्वतःच्या तिजोरीत रोख स्वरूपात ठेवणे. हे पण रोख स्वरूपात, ते पण रोख स्वरूपात, परंतु हे स्वतःकडे ठेवणे आहे आणि हे कुणाकडे ठेवायचं आहे आपल्याला, RBI कडे ठेवायचं आहे. ठीक आहे, एवढा फरक आहे. हे असं लक्षात ठेवू शकतो, यस म्हणजे स्वतः. ठीक आहे, त्यानंतर 1991 मध्ये नरसिंहन समिती 1 शिफारसीनुसार टप्प्याटप्प्याने कमी केलं. ठीक आहे, 4% पर्यंत आपण आलो. बाजारातील तरलता नियंत्रित करण्यासाठी आपण CRRचा वापर करतो. लिक्विडिटी नियंत्रित करण्यासाठी CRRचा वापर केला जातो. या ठेवींवर RBI कोणतेही व्याज देत नाही बरं का, व्याज नाही देत. आणि CRR पूर्णपणे अनुत्पादक असतो, म्हणजे याच्यापासून आपण काय कर्ज वगैरे देऊ शकत नाही, निर्माण करू शकत नाही. ठीक आहे, एकदा गुंतवणूक ठेवली तर ती ठेवी तशीच पडून राहते. नंतर हे पण कमी करत करून किती 18% पर्यंत आलं. बाजारातील पत निर्मिती नियंत्रित करण्यासाठी याचा पण उपयोग केला जातो. ठीक आहे सॉरी, शासकीय प्रतिभूतींच्या स्वरूपात बाळगल्याने SLR एक प्रकारे गुंतवणूक केल्यासारखेच असते. इथं मात्र काय आहे बरं, ही प्रतिभूतींच्या स्वरूपात पण ठेवल्यामुळे ही काय असते बरं, एक प्रकारची एक इन्व्हेस्टमेंटच असते शासनाची. ठीक आहे, त्यामुळे हे किती आहे, 4% आहे आणि हे 18% आहे. ठीक आहे, इथं काय होतं, तरलता नियंत्रण करतो आपण, बाजारातली तरलता, आणि इथे मात्र पतनिर्मिती. ठीक आहे, वित्त मंत्रालय बघा. आता विचारतील आपल्या वित्त मंत्रालयाअंतर्गत किती विभाग आहेत. ठीक आहे, तर ते 6 विभाग आहेत. तर ते कोणते बघा, आर्थिक व्यवहार विभाग, नंतर खर्च विभाग, नंतर महसूल विभाग, नंतर निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती आणि वित्तीय सेवा विभाग आणि सार्वजनिक उपक्रम विभाग. ठीक आहे, आता बघा कोणत्या विभागाचं काय कार्य आहे. आर्थिक व्यवहार विभागाचं कार्य काय आहे, अर्थसंकल्प विभाग आपण म्हणू शकतो याचा. ठीक आहे, फेमा ऍक्ट 1999 हे ऍक्ट ह्या विभागांतर्गत येतात. त्यानंतर खर्च विभागामध्ये काय आहे, वित्त आयोगाच्या शिफारसींचा अंमल करणे. ठीक आहे, जे वित्त आयोग आहे, आपण 12 वित्त आयोग 13 वित्त आयोग बघतो, जे की राज्यांमध्ये आणि केंद्रांमध्ये कसं खर्च वाटप करायला पाहिजे सांगतं, तर त्याचा अंमल हा विभाग करतो. महसूल विभाग म्हणजे काय, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर येते आणि अंमल पदार्थांचं नियंत्रण देखील महसूल विभागामध्ये येतो. निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती विभाग, इथे बघा 1999 निर्गुंतवणूक विभाग आलेला. ठीक आहे, नंतर 2001 मध्ये स्वतंत्र मंत्रालय झालं, त्यानंतर 2004 मध्ये विभाग झालं आणि 14 एप्रिल 2016 मध्ये DIPAM. ठीक आहे, डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट, DIPAM. ठीक आहे, हे त्याचं नामकरण झालं. त्यानंतर ना आहे वित्तीय सेवा विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांबाबतची धोरणे ह्या विभागाकडून ठरवली जातात. आणि सार्वजनिक उपक्रम विभाग 1965 वित्त मंत्रालयाअंतर्गत होतं हे. ठीक आहे, मग 85 काय झालं, उद्योग मंत्रालयाकडे गेलं. त्यानंतर 90 काय झालं, ब्युरोचे रूपांतर स्वतंत्र सार्वजनिक उपक्रम विभागात झालं. ठीक आहे, आणि त्यानंतर 2021 मध्ये काय झालं, हे उद्योग मंत्रालयाकडे गेलं. शाश्वत विकास हे पण टॉपिक महत्त्वाचं आहे. यामध्ये MDG आणि SDG खूप महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही करून गेले पाहिजे. एकदम सोपा कॅटेगरीमधला क्वेश्चन येतो, फक्त आपण लक्षात ठेवायचे त्यांचे क्रमांक. ठीक आहे, MDG म्हणजे काय, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. जागतिक स्तरावरती कसं ठरवलेत बघा, ध्येय 8 आहेत, लक्ष्य 21 आहेत आणि निर्देशक 60 आहेत. तर सेम भारताच्या मध्ये
डे हे आहेत 8 बरोबर, लक्ष 21 इथं आहेत, इथे आहेत 12 आणि इथे निर्देशक 60 आहेत, इथे आहेत 35. ठीक आहे. पहिलं कोणतं आहे बघा, आत्यंतिक दारिद्र्य आणि उपासमार दूर करणे. ठीक आहे. दुसरं प्राथमिक शिक्षण साध्य करणे, इथे प्राथमिक आहे, इथं माध्यमिक करून देतील पण इथे प्राथमिक आहे. नंतर लिंग समानता आणि सशक्तीकरण, त्यानंतर बालमृत्यूचे प्रमाण 2/3 कमी करणे, मातृस्वास्थ्य सुधारणा करणे आणि MMR 3/4 कमी करणे. इथे कसं बघा, इथे 2/3 आणि इथे 3/4. ठीक आहे. त्यानंतर HIV आणि मलेरिया रोगाचा प्रसार रोखणे, पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे आणि विकासासाठी जागतिक भागीदारी अवलंबणे. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे इथे आहे SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, डे आहे 17 आणि लक्ष आहेत 169. ठीक आहे. पहिलं बघा दारिद्र्य निर्मूलन, दुसरं आहे उपासमार दूर करणे. आता इथे कसं दारिद्र्य आणि उपासमार एकाच ह्याच्यात आहे पण इथे वेगवेगळे आहेत, हे लक्षात ठेवा. निरोगी जीवनमान म्हणजेच आरोग्य, त्यानंतर शिक्षण, त्यानंतर लैंगिक समानता, त्यानंतर सर्वांना पाणी, स्वच्छ ऊर्जा. 7 काय आहे, स्वच्छ ऊर्जा. 8 काय आहे, रोजगार आणि आर्थिक वाढ. 9 आहे शाश्वत औद्योगिकरण. 10 आहे देशातील असमानता कमी करणे. 11 आहे शाश्वत शहरे. 12 शाश्वत उत्पादन. 13 पर्यावरण म्हणजे पर्यावरणाचे 3 वाजवून येणे म्हणजे 13. नंतर सागरी संसाधनांचा शाश्वत वापर म्हणजे जमिनीखालील. 14 आणि 15 काय, जमिनीवरील. ठीक आहे. त्यानंतर शांतता, न्याय आणि मजबूत संस्था हे आहे 16 मध्ये आणि लक्ष्यपूर्तीसाठी जागतिक भागीदारी हे आहे 17 मध्ये. ठीक आहे. हा राष्ट्रीय कृती आराखडा, यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. NAPCC नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. जून 2008 मध्ये हा आराखडा तयार करण्यात आला होता. शाश्वत विकासाचे 8 इम्पॉर्टंट अभियान यामध्ये राबवले गेले. ठीक आहे. पर्यावरणाबाबत विशिष्ट लक्ष गाठण्यासाठी बहुआयामी आणि दूरदृष्टीचे एकात्मिक धोरण यामध्ये आहे. तर ते 8 कोणते, तर ते पण लक्षात ठेवा. म्हणजे कोणते खालीलपैकी नाही असं करून देतात. तर सौर अभियान आहे, राष्ट्रीय सौर अभियान. त्यानंतर राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता वृद्धी. त्यानंतर राष्ट्रीय शाश्वत अधिवास अभियान. त्यानंतर राष्ट्रीय जल अभियान. ठीक आहे. राष्ट्रीय हिमालयीन पारिस्थितिकी, राष्ट्रीय हरित भारत अभियान, राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान आणि राष्ट्रीय पर्यावरण बदलावर धोरणात्मक ज्ञान अभियान. ठीक आहे. धोरणात्मक ज्ञान अभियान. इथं कुठंच आरोग्य नाही आहे तर ते आरोग्य असं ऑप्शन करून देतील, तर आरोग्य नाही. ठीक आहे. तर बघा आता काही परिषदा पण महत्त्वाच्या आहेत. तर ते बघा, मानवी पर्यावरण परिषद, तर ती कधीची आहे, 1972. 1972 कुठे झाली, स्टॉकहोम स्वीडनमध्ये झाली. नंतर रिओ परिषद 1992ची, त्याला काय म्हणायचं, रिओ दे जेनेरो ब्राझीलमध्ये झाली. ठीक आहे. त्यामध्येच अजेंडा 21. अजेंडा 21 मध्ये काय आहे, सामाजिक आणि आर्थिक परिमाणे, नंतर विकासासाठी स्रोत संवर्धन आणि व्यवस्थापन, प्रमुख गटांच्या भूमिकेचे सबलीकरण आणि अंमलबजावणीचे मार्ग, हे 4 गोष्टी अजेंडा 20 मध्ये सांगितले आहेत. नंतर रिओ +5 परिषद म्हणजे रिओ झाली, त्याच्यानंतर +5 म्हणजे 1997 झाली. ती कुठे झाली, न्यूयॉर्कमध्ये झाली. त्यानंतर शतकोत्तर परिषद आपण बघितलेलं आहे, MDG. ठीक आहे. 2000ला न्यूयॉर्कमध्येच भरली, 8 सप्टेंबर 2000ला. त्यानंतर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स MDG म्हणतो आपण. त्यानंतर रिओ +10 2002 मध्ये झाली असणार. ती कुठे होती, जोहान्सबर्ग. त्याचे आहेत 5 मुद्दे. काय बरं, पाणी आणि स्वच्छता, ऊर्जा, मानवी आरोग्य, कृषी उत्पादकता आणि जैवविविधता आणि पर्यावरणीय व्यवस्थापन. ठीक आहे. खाली बघूया. हा रिओ +20 बघा. रिओ +20 कुठे झालेलं असणार, 2012 मध्ये रिओ दे जेनेरो येथे झाले. त्यामध्ये कोणते 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या, एक ग्रीन इकॉनॉमी आणि एक शाश्वत विकासासाठी संस्थात्मक यंत्रणा. ठीक आहे. रिओ +20 मध्ये. आणि त्यानंतर ना शाश्वत विकास परिषद लागू झाली 1 जानेवारी 2016ला. ती झाली 2015 मध्ये न्यूयॉर्कमध्ये आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स तिथे आणले गेले. ठीक आहे, ठरवले गेले. महत्त्वाच्या योजना बघा. आता ह्या महत्त्वाच्या योजना का महत्त्वाच्या आहेत का, तर त्यांनी डायरेक्ट काय केलेलं आहे, योजनेचं वर्ष विचारलेलं आहे. ठीक आहे, किंवा दिनांक विचारलेला आहे. तर ते बघा. DNRLM. तर ही स्वयंरोजगाराशी संबंधित योजना आहे. ठीक आहे. दीनदयाल अंत्योदय योजना, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन. तर हे 6 जी योजना आहेत ना, या 6 योजनांचं एकत्रीकरण काय झालंय बरं, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना.
ठीक आहे, तर ही कधीची आहे, ही डेट महत्त्वाची आहे, विचारलेलं आहे मागच्या वर्षी 2023ला 1 एप्रिल 1999ची. पण त्यासाठी कोणते 6 योजना एकत्रित आलेल्या आहेत बघा. IRDP 2 ऑक्टोबर 1980ची योजना आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे ट्रायझेम, ही कधीची आहे, 15 ऑगस्ट 1979ची. त्यानंतर DWCRA ही आहे सप्टेंबर 1982ची. त्यानंतर मिलेनियम वेल स्कीम आहे MWS 1988ची. त्यानंतर आहे सित्रा योजना, ती आहे 1992ची. आणि ही गंगा कल्याण योजना ही आहे 1997ची. ठीक आहे, हे 6 योजना एकत्रीकरण झाले आणि स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना तयार झाली. ठीक आहे, 1999ला. आपल्याला स्वातंत्र्याला किती वर्ष झाली होती, 1997ला 50 वर्ष झाली होती. ठीक आहे, मग ती शहरी जी आली ती 1997लाच आली बरोबर, पण ही जी ग्रामीण जी आहे ती पुढे जाऊन 2 वर्षांनी आली 1999ला. तरी देखील नाव ठेवलं स्वर्ण जयंती ग्रामीण स्वरोजगार योजना. ठीक आहे, त्यानंतर आहे त्याची पुढे जाऊन नाव झालं नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन, ती झाली 3 जून 2011ला. आणि त्यानंतर त्याचं पुन्हा नामकरण पुढे जाऊन झालं दीनदयाल अंत्योदय योजना नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन 29 मार्च 2016. ठीक आहे, हे आपल्याला डेट महत्त्वाचे. ठीक आहे, त्यानंतर पण तुम्ही वाचून घ्या की ही कोणती योजना कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी आहे. एक सेंटेन्समध्ये जरी तुम्ही तिथे लिहून ठेवलं तरी होऊन जातं. अशा पद्धतीचं चार्ट करायचं आणि आपण लिहून ठेवायचं. हे स्वरोजगार रिलेटेड आहे. ठीक आहे, पुढे बघा. हां, रोजगार रिलेटेड काही योजना आहेत, म्हणजे आपल्याला दैनंदिन बेसिसवरती रोजगार मिळाला पाहिजे. ठीक आहे, काम केल्यावर. आणि ते जे मागचे होते ते स्वरोजगार, म्हणजे त्यामध्ये काय करणार सरकार तुम्हाला एकतर साधने देतील किंवा वित्त पुरवठा करतील. ठीक आहे, आणि यामध्ये मात्र रोजगार द्यायचा आहे, कायदेशीर रोजगार द्यायचा आहे. MG नरेगा. ठीक आहे, तर ही कशी डेव्हलप झाली ती बघा. NREP. ठीक आहे, ही कधीची आहे, 2 ऑक्टोबर 1980ची आहे. सिग्निफिकंट डेट आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर आली RLGP. ठीक आहे, भूमिहीन जे काय मजूर होते त्यांना काय द्यायचं, एम्प्लॉयमेंट द्यायचं. ठीक आहे, रोजगार द्यायचा. तर 15 ऑगस्ट 1983ची. त्यानंतर आहे जवाहर रोजगार योजना 1 एप्रिल 1989. हा क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर आहे इथे बघा JGSY. ठीक आहे, तर काय, जवाहर ग्राम समृद्धी योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना. त्याची डेट आहे 1 एप्रिल 1999. हे पण लक्षात ठेवा. आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार त्यानंतर पुढे आली, ती आहे 25 सप्टेंबर 2001. ह्याची पण डेट महत्त्वाची आहे, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. त्यानंतर आहे नरेगाच. ठीक आहे, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम. त्यानंतर आहे MG नरेगा, म्हणजे महात्मा गांधींचं नाव देण्यात आलं 2 ऑक्टोबर 2009ला. आणि ही जी नरेगा आहे ती 2 फेब्रुवारी 2006ची आहे. ठीक आहे, आणि ही हे पण हे काय झालेलं आहे, ह्या 2 योजनांचं एकत्रीकरण होऊन SGRY म्हणजे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरू झालेली आहे. त्यानंतर हे पण नॅशनल फूड फॉर वर्क पण आपण काय केलेलं आहे, ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन ही झाली नरेगा योजना. ठीक आहे, आता चर्चेत असलेली MG नरेगा पुढे काय होणार आहे बरं, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, VBG रामजी होणार आहे. ठीक आहे, याच्याबद्दल पण अभ्यास करून ठेवा. आता ह्या येत्या परीक्षेला तर ते नाही विचारणार, परंतु माहिती पाहिजे करंटच्या अँगलने. हां, क्रांती बघूया. क्रांतीवरती एखादा क्वेश्चन येतो कृषी रिलेटेड. तर कृष्ण क्रांती कशाशी रिलेटेड आहे, पेट्रोलियमशी रिलेटेड आहे. ठीक आहे, त्यानंतर हरित क्रांती बघा. हरित क्रांती अन्नधान्य, मग त्याचे जनक कोण, MS स्वामीनाथन, हे माहिती असतं आपल्याला. त्यानंतर श्वेत क्रांती दुग्धशी रिलेटेड, त्याचे कोण आहेत, वर्गीस कुरियन. ठीक आहे, त्यानंतर नील क्रांती, ते आहे मत्स्यशी रिलेटेड, त्याचे कोण आहेत बरं, श्री अरुण कृष्णन आणि श्री हिरालाल चौधरी. त्यानंतर पीतचे आहेत कोण, तेलबिया. पीत कशाशी रिलेटेड आहे, तेलबिया, त्याचे कोण आहेत, सॅम पित्रोदा. ठीक आहे, सुवर्ण म्हणजे मध, फळे आणि सफरचंद, त्याचे कोण आहेत बरं, निरपाक तुतेज. त्यानंतर रजत क्रांती म्हणजे चंदेरी क्रांती, ती आहे अंडेश रिलेटेड, त्याचे कोण आहेत बरं, इंदिरा गांधी. त्यानंतर आहे गुलाबी क्रांती म्हणजे काय, कांदा किंवा कोळंबीशी संबंधित, त्याचे आहेत दुर्गेश पटेल. आणि त्यानंतर आहे करडी क्रांती, ते कशाशी रिलेटेड आहे, खते. करडी म्हणजे ग्रे, कन्फ्युजन होत नाही. आणि ही सिल्वर. वित्त आयोग बघा. वित्त आयोगाचा कलम आहे 280. तर दिसत नसेल तर लिहिते, आपण बघतोय वित्त आयोग. ठीक आहे, 15वा वित्त आयोग. त्याचे अध्यक्ष होते
NK सिंग आणि त्याचा कालावधी होता 2020-21 ते 2025-26 पर्यंत. ठीक आहे. हां, आणि 1+4 सदस्य असतात वित्त आयोगामध्ये, पुनर्नेमणुकीसाठी ते पात्र असतात. ठीक आहे. हां, आता त्यांचा वाटा कसा आहे हे पण बघायचं आपल्याला. 12वा वित्त आयोग, त्यानंतर 13वा, त्यानंतर 14 आणि त्यानंतर 15. ठीक आहे. हां, तर बघा राज्यांना वाटा कसं दिलेला आहे बरं. इथे 30.5% दिलं होतं. हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते लक्षात ठेवा. इथे किती दिलं होतं? 32%, इथे 42% आणि इथे 41%. ठीक आहे. ह्या जरी गोष्टी लक्षात ठेवल्या, त्यानंतर एक चार्ट करून दिलेला आहे देसलेमध्ये पार्ट 1 मध्ये, तर ते तुम्ही करायला पाहिजे. ठीक आहे. की लोकसंख्येला किती दिलेलं आहे, उत्पन्न दुराव्याला किती दिलेलं आहे, या गोष्टी करून ठेवायच्या. त्यानंतर बघा 16वा वित्त आयोग जो रिसेंटली आला आहे. अध्यक्ष आहे त्याचे अरविंद पानगडिया. दिसत नसेल तर लिहिते इथं, अरविंद पानगडिया. त्यानंतर अजय नारायण झा सदस्य, आणि जॉर्ज, सौम्या कांती घोष आणि मनोज पांडा. ठीक आहे. निरंजन राजाध्यक्ष त्या ठिकाणी आले होते. सचिव कोण आहेत बरं त्याचे? ऋत्विक रंजनम पांडे. ठीक आहे. यामध्ये काही चेंजेस केले असतील तर ते तुम्ही करून घ्या. पण हे महत्त्वाचं आहे, वित्त आयोग करणं महत्त्वाचं आहे का, तर फिक्स क्वेश्चन त्यावरती येतो. स्थापना आहे डिसेंबर 2023ला केली होती. त्यानंतर शिफारसी कधीपर्यंत आपल्याला द्यायच्या आहेत? 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत द्यायचे आहेत. आणि शिफारसी लागू कधी होणार आहेत बरं? ते 1 एप्रिल 2026ला लागू होणार आहेत. ते 31 मार्च 2031 पर्यंत असणार आहेत. या कालावधीसाठी त्या शिफारसी असणार आहेत. ठीक आहे. आणि महाराष्ट्राचा जर का महाराष्ट्राचा 6वा वित्त आयोग जर का पाहिला तर त्याचे अध्यक्ष कोण आहेत? मुकेश खुल्लर आहेत. तर ते पण 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031चा कालावधी आहे. ठीक आहे. बट 1 ऑगस्ट 2025 रोजी अध्यक्षपदी कोण आलेले आहेत बरं? नितीन करीर आलेले आहेत. आणि 5वा वित्त आयोग जो आहे त्याचे, महाराष्ट्राचा 5वा वित्त आयोग, त्याचे अध्यक्ष कोण होते? व्ही गिरिराज होते. ठीक आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. तर इथे आपण थांबूयात. हे इकॉनॉमीची रिव्हिजन होती. यात पण अजून काही जर का टॉपिक राहिले असतील तर ते तुम्ही कव्हर करा. आणि हे क्वेश्चन असे होते की जे 2023 आणि 24 मध्ये जे काही 15 क्वेश्चन इकॉनॉमीला विचारलेले होते, तर त्या टॉपिकवरतीच आपण हे रिव्हिजन लेक्चर बनवलेलं आहे. तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.